तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना प्रथमतः अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा अकोलाच्या वतीनं आयोजित या 3 दिवसीय व्याख्यानमालेतील आजचा दुसरा दिवस सलग व्याख्यानमालेचा हे 13वं वर्ष आणि 13व्या वर्षामधील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आजचे प्रमुख वक्ते आयुष्यमान देवेंद्रजी खंडारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी प्रथमतः प्रबोधन सभेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आभासी पटलावर या व्याख्यानाचा आस्वाद घेणारे सर्व श्रोते, प्रेक्षक बंधू भगिनींनो, आपले सुद्धा मनपूर्वक आजच्या व्याख्यानामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. ज्यांनी या प्रबोधन सभेची स्थापना करून या व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली असे आमचे प्रेरणास्थान आयुष्यमान PJ वानकडे साहेब, प्रबोधन सभेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय जगताप साहेब तथा प्रबोधन सभेचे सर्व संचालक आणि उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांचे आजच्या व्याख्यानामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. श्रोते मायबाप हो, आपणास माहिती आहे की कोविड-19 या महामारीमुळं गेल्या 2 वर्षामध्ये आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये ही व्याख्यानमाला घेऊ शकलेलो नाही आहे. या कोविड महामारीचं केवळ आपल्या अकोला शहरासाठीच नाही तर संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या कोविडने थैमान घातला आणि त्याचे आपण परिणामसुद्धा भोगत आहोत. परंतु आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना आज अनेक सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि तोच एक धागा पकडून आपण मागच्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा कोरोना या कालावधीमधील आपण निर्बंधचे पालन करून ही आभासी पद्धतीने व्याख्यानमाला आयोजन करण्याचं आपण ठरवलं आणि सर्व श्रोते प्रेक्षकांनी प्रबोधन सभेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून या व्याख्यानमालेचं थेट प्रक्षेपणाचा आनंद घेत आहात याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो आहे. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना विनंती करेल की जे या व्हर्च्युअल किंवा आभासी पटलाच्या माध्यमातून व्याख्यानाचा आस्वाद घेत आहात, सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रबोधन सभेचे जे विविध कार्यक्रम या YouTube चॅनलवर प्रसारित होतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळू शकेल. म्हणून मी आपणास प्रथमतः विनंती करतो की आपण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सर्वांना या लिंकची सर्वांना माहिती द्या, ती एकमेकांना शेअर करा, जेणेकरून सर्व श्रोते या व्याख्यानाचा आस्वाद घेतील. मी सर्वप्रथम या आजच्या व्याख्यानाकरिता उपस्थित झालेले सर्वांना सुपरिचित असलेले आयुष्यमान देवेंद्रजी खंडारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आदरणीय देवेंद्रजी खंडारे सर. आदरणीय देवेंद्रजी खंडारे सर हे आपणा सर्वांना सुपरिचित एक अभ्यासू व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रामध्ये एक उत्तुंग कार्य करणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेचे ते एक संचालकसुद्धा आहेत. आज त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद. याविषयी सविस्तर विवेचन आपणासमोर ते करतीलच. प्रथमतः मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचे गुरु क्रांतीसूर्य
महात्माजी फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी प्रबोधन सभेचे संचालक आयुष्यमान जे वानकडे सर, आयुष्यमान विजी गिरे सर, आयुष्यमान ए टी खंडारे सर, आयुष्यमान ए टी अविनाश तेलगोटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि अभिवादन करावं. सन्माननीय देवेंद्रजी खंडारे सर. आजच्या दुसऱ्या या दिवसाचे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आजचे वक्ते सन्माननीय देवेंद्रजी खंडारे साहेब हे आपणा सर्वांना परिचित असणारं असं व्यक्तिमत्व ते आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून दिसूनच येणार आहे. मी प्रबोधन सभेचे संचालक सन्माननीय बी टी अंभोरे साहेब, साहेबराव मोर्डे सर, भूषण ताजनी सर आणि समाधान जावळे सर यांना मी विनंती करतो की आजचे प्रमुख वक्ते देवेंद्रजी खंडारे सर यांचं शाल गुच्छ देऊन सन्मान करतील. आदरणीय भूषणजी ताजणे, साहेबरावजी मोर्डे सर, समाधान जावळे सर, बी टी अंभोरे सर.
आजच्या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित सन्माननीय कर्मयोगी भुईबार साहेब आणि आदरणीय कानकिरड सर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावनापूर्वी मी संविधान प्रास्ताविका वाचनासाठी प्रबोधन सभेचे संचालक आयुष्यमान अनिल भगत सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकेचे वाचन करावे. सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. हात समोर करा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद अनिल भगत सर. आणि यानंतर प्रबोधन सभेच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी पाचारण करतो या ठिकाणी संचालक आयुष्यमान प्रदीप गडरी सर. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो. मित्रहो, प्रबोधन सभेच्या व्याख्यानमालेचे हे 13वे वर्ष आहे आणि एकूणच आतापर्यंत 12 वर्षांमध्ये 36 आपले व्याख्यान झालेले आहेत. काल 37वे व्याख्यान पार पडलेले आहे आणि आज 38वे व्याख्यान आपल्यासमोर सादर होणार आहे. आजपर्यंत आपल्या व्याख्यानमालेला अनेक दिग्गज मोठमोठे व्यक्ती येऊन गेले. नाव सांगायचं झाल्यास आदरणीय श्री साळुंके साहेब, आदरणीय कोळसे पाटील साहेब, इंजिनियर अरविंद माळी साहेब अशी दिग्गज महान व्यक्ती आपल्याकडे इथं येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्या श्रोत्यांना अतिशय चांगलं असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रहो, प्रबोधन सभेविषयी आपण सर्वजण जाणताच आहात, तरी देखील मला वाटते काही महत्त्वाचे मुद्दे सांगणे इथे महत्त्वाचे आहे. आपल्या प्रबोधन सभा ही खरं म्हणजे रजिस्टर नाही, तिची कोणतीही कार्यकारिणी देखील नाही. सर्वजण संचालक आहेत, कोणीच अध्यक्ष नाही आणि कोणीच सचिव देखील नाही, कारण त्याची गरजच आजपर्यंत आपल्याला पडली देखील नाही. मित्रहो, सर्व संचालकच आहेत आणि विशेष म्हणजे बाहेरील कोणत्याही व्यक्तीकडून आपण वर्गणी देखील घेत नाही आणि आपले काही प्रोटोकॉल आहेत, आपले काही नियमावली आहे आणि त्याप्रमाणेच आपण इथे कार्य करीत असतो. तुम्ही पाहतच आहात, आता 13वे वर्ष आहे, तर या 13व्या वर्षापर्यंत विचारपीठावर फक्त वक्ता असते, फक्त वक्ता, आणि इतर मान्यवरांची कोणतीही भावगर्दी इथं नसते. वक्ता आणि विचारांचा जागर. कारण मित्रांनो, ही विचारांची लढाई आहे आणि या विचारांचा वारसा खूप मोठा आहे. तथागत गौतम बुद्ध हे जगातील महानतम तत्ववेत्ते आहेत, तिथून हा वारसा सुरू झालेला आहे आणि त्यांचे समतेचे, प्रज्ञाशील आणि करुणा यांचे हे तत्वज्ञान आहे. गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आपण सर्वजण जाणताच आहात. त्यानंतर चार्वाक आहेत, त्यांचं ऐहिक जीवनाचं तत्वज्ञान
सर्व काही तुम्हाला या जीवनातच या जगातच तुम्हाला जगायचं आहे, सर्व काही पार पाडायचं आहे, हेच त्यांचं तत्त्वज्ञान आहे, हे त्यांचे विचार आहेत. संत शिरोमणी कबीर यांचं जीवनाविषयीचं चिंतन आहे. हे विचार म्हणजे तुकोबारायांचा विद्रोह आहे, विद्रोही विचार आहेत. संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज, संत चोखोबा महाराज, सावता महाराज, भरपूर संतांची खूप मोठी यादी इथं देता येईल. या सर्वांचा विचारांचा आणि कार्याचा एकच एक धागा आहे, तो म्हणजे लोककल्याण. लोकांचं कल्याण कसं करता येईल, लोकांची प्रगती कशी करता येईल, हा एकमेव त्यामागील धागा आहे. आणि मित्र हो, ज्यांचे नाव घेताबरोबर संपूर्ण जग ज्यांना मानाचा मुजरा करते असे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर राजे संभाजी, यांचं कार्य म्हणजे, यांचं क्षेत्र तेच म्हणजे काय आहे, त्यांचं कार्य म्हणजे फक्त एवढंच आहे की त्यांचं म्हणणं आहे की लोकांचं कल्याण झालं पाहिजे. लोकांचं कल्याण करण्यासाठी त्यांनी या विचारांसाठी लढाई केलेली आहे. ही विचारांची लढाई आहे. त्यांनी जरी लढाई केल्या असतील, पण खरी म्हणजे ही विचारांची लढाई होती. आणि सर्वार्थाने मित्र हो, महात्मा फुल्यांचे जीवनकार्य काय आहे किंवा बिरसाजी मुंडा यांचं जीवनकार्य काय आहे, या सर्वांच्या विचारांमध्ये एक समान धागा आहे. तो धागा म्हणजे लोककल्याणाचा, मानवतेचा धागा आहे. या सर्वांचा धागा जर आपण पकडला तर डॉक्टर बाबासाहेबांनी ह्या धाग्यापासून सुंदर असं वस्त्र विणलेलं आहे. ते वस्त्र म्हणजे आपले भारतीय संविधान, ते वस्त्र म्हणजे बाबासाहेबांचे जीवनकार्य, आणि ते वस्त्र म्हणजे आंबेडकरवाद. आणि हाच आपला आजचा विषय आहे, राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद. मित्र हो, प्रतिक्रांतीवाद्यांनी या सर्व महामानवांना जाती धर्मात विभागून ठेवले आहे आणि त्यांचे खरे कार्य, त्यांचे खरे विचार आपल्या बहुजनापर्यंत त्यांनी पोहोचू दिले नाहीत आणि बहुजनांना त्यांनी कधीही प्रगती करू दिली नाही. म्हणूनच हे सर्व महामानव जर मुळापासून समजून घ्यायचे असतील तर त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच आपल्याला प्रबोधनाची गरज आहे. तेव्हा समाज एकीकरण होईल, समाजाची प्रगती होईल, समाजाचं उद्बोधन होईल. आणि मला वाटते प्रबोधन सभा यामध्ये आपल्या खरीचा वाटा निश्चितच उचलत आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारवाद हा सर्वव्यापी आहे, सर्वस्पर्शी आहे. देशाचा विचार असेल, राष्ट्राचा विचार असेल किंवा समाजाचा कोणत्याही घटकाचा विचार असेल, समाजाचे घटक स्त्री पुरुष, विद्यार्थी आहेत, शेतकरी आहे, दलित, पीडित, वंचित जे काही असतील त्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे. जे काही विषय असतील, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्या सर्व विषयांमध्ये बाबासाहेबांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे. जे काही विषय असतील, शेती असतील, उद्योग असतील, जे काही असतील त्या सर्व विषयांना बाबासाहेबांनी स्पर्श केलेला आहे. मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला मला बाबासाहेबांचा एक पाठ होता. तेव्हा बाबासाहेब विद्यार्थ्यांना म्हणतात की इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. हाच तुमचा यशस्वी जीवनाचा पाया म्हणता येईल. बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगायचे की विस्तव कधी विजू देऊ नका, जागराचा विस्तव कधीही विजू देऊ नका. आम्ही जेव्हा सभेला असतो तेव्हा साहेब नेहमी सांगतात की बाबासाहेबांची हीच तळमळ आहे की जागराचा विस्तव जो आहे तो कधीही विजू द्यायचा नाही. मला वाटते आमची प्रबोधन सभा हे कार्य निश्चितपणे पार पाडत आहे. बाबासाहेबांचा राष्ट्रवाद म्हणजे मला एका शब्दात सांगता येईल की ज्वलन तेज राष्ट्रवाद. आणि त्यांचे स्टेटमेंट नेहमी आपण ऐकत असतो की मी सर्वप्रथम भारतीय आहे, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीयच आहे. मी कोणाही जातीपातीचा नाही तर मी भारतीयच आहे. तर मित्रांनो, आपल्या अनेक विचारवंत म्हणतात की भारत हा देश आहे, राष्ट्र नाही. आपल्याला प्रश्न पडते देश आणि राष्ट्र काय आहे. देश हा सामान्यतः भौगोलिक प्रदेश म्हणता येईल, पण राष्ट्र म्हणजे तेथील लोक, त्या लोकांचे देशाविषयी विचार, त्यांचे देशाविषयीचे प्रेम, त्यांची देशाविषयीची तळमळ, ही जर निर्माण करायची असेल, राष्ट्रवाद जर निर्माण करायचा असेल तर आपल्याला आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही. आणि हाच आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. शेवटी 2 ओळी म्हणतो बाबासाहेबांविषयी. अंधार झालाय फार आता दिवा पाहिजे, अंधार झालाय फार आता दिवा पाहिजे, जाती धर्माने ग्रासलेल्या माझ्या देशाला, जाती धर्माने ग्रासलेल्या माझ्या देशाला पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे, भीमाईचा भिवा पाहिजे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद गडरी सर. आयुष्यमान गडरी सरांनी प्रबोधन सभेची ध्येय धोरणे, प्रबोधन सभेचे उद्दिष्ट, हेतू हे आपणासमोर त्यांनी
विवेचन केलेलं आहे. प्रबोधन सभा ही मुळातच समाज प्रबोधनासाठी आणि फुले शाहू आंबेडकरी विचार या तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ही मुळातच या उद्देशाने तयार झाली आणि ती आपण गेली 13 वर्षापासून म्हणजे 12 वर्षापासून पाहत आहोत आणि ऐकत आहोत. या 2 वर्षामध्ये आणि गेल्या वर्षीचा अनुभव पाहता अनेक यूट्यूब चॅनलवर ज्या ज्या श्रोते प्रेक्षकांनी मागील वर्षीचं आणि कालपर्यंत ज्या व्याख्यानाचा आस्वाद घेतला, लाभ घेतला आणि त्यांच्या काही प्रतिसादाच्या आपल्याला प्रतिक्रियासुद्धा मिळाल्या. कारण गेल्या 11 वर्षाचा अनुभव असा आहे की ही व्याख्यानमाला केवळ अकोला वाशियापुरतीच मर्यादित होती आणि याचा आस्वाद घेणारे जे काही शिक्षित सुजाण नागरिक किंवा श्रोते म्हणूया हे कुठंतरी कामाला असायचे आणि कामाला असताना त्यांना कामावरून घरी येईपर्यंत आणि त्या हॉलपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जो वेळ जायचा आणि त्यांना निश्चितच त्या व्याख्यानाचा त्या दिवशी लाभ मिळत नव्हता. अशा श्रोत्यांचा प्रतिक्रिया अशा आल्यात की मागील वर्षी आणि कालपर्यंत आम्हाला तिथे ही व्याख्यानाचा आस्वाद घेता आला. म्हणजे हा एक आपला डिजिटल किंवा आभासी पद्धतीने जे आपण व्याख्यान घेत आहोत ही केवळ अकोला पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ही एक विश्वव्यापी देशव्यापी व्याख्यानमाला झालेली आहे. हे आपल्याला श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या त्यांच्या प्रतिक्रियावरून लक्षात येते. अकोलामध्ये ही व्याख्यानमाला किती प्रसिद्धीला आली कारण 4 वाजेपासून तिथे जागा रिझर्व करण्यासाठी श्रोते येऊन बसत होते आणि काही मंडळींना उशिरा येणाऱ्यांना तिथे जागा मिळत नव्हती आणि पर्यायानं ते प्रत्यक्ष वक्त्यांसमोर बसून ते श्रोते ऐकत नव्हते. तेव्हा या आभासी पद्धतीने ही जी व्याख्यानमाला घरापर्यंत जिथे कुठे एखादा बेडवर असलेला व्यक्ती किंवा श्रोता तो सुद्धा व्याख्यानाचा आस्वाद घेत आहे अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत. ही आपल्या प्रबोधन सभेसाठी एक आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं कोरोना हा वाईट आहे, परंतु काही गोष्टीसाठी कोरोनानं सुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या असं म्हणण्यास हरकत नाही आणि ते आपल्याला कबूलही करावं लागेल. आदरणीय प्रदीप गडरी सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्या संदर्भामध्ये जी ध्येय धोरणं आणि उद्दिष्टे सांगितली त्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आणि विविध समाजसुधारकांचे विचार यामध्येच खरं लोककल्याण आहे आणि त्यामध्येच खरा आंबेडकरवाद आहे हे आपणास त्यांनी या ठिकाणी कथित केले. यानंतर आजचे जे वक्ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत हे वक्ते जरी तुम्हाला सर्वांचे जर परिचित असतील परंतु तरीही त्यांच्या कार्याचा आवाका हा 2 शब्दामध्ये सांगणे नक्कीच उचित ठरणार नाही. याकरिता मी सविस्तर त्यांचा परिचय देण्याकरिता निमंत्रित करतो या ठिकाणी प्रबोधन सभेचे संचालक गजानन ढाले सर यांना. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माझे त्रिवार अभिवादन. यूट्यूबद्वारे सगळे श्रोते आपण आहात आणि इथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना सस्नेह सप्रेम जय भीम. आज व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प आणि दुसरं पुष्प गुंफण्यासाठी मी आलेले वक्ते आयुष्यमान देवेंद्र विजय खंडारे सरांचा पूर्ण परिचय देत आहोत. सरांचं पूर्ण नाव देवेंद्र विजय खंडारे आणि आजचा विषय राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद. सरांचं शिक्षण MA राज्यशास्त्र, MA समाजशास्त्र, MA विषय संप्रेषण म्हणजे इतिहासामध्ये, B.Ed आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की माझा समाज हा खूप खूप शिकला पाहिजे जेणेकरून त्या प्रत्येक जे PG घेत आहेत त्या PGमध्ये डॉक्टरेट झाला पाहिजे. तेव्हा आज जे वक्ते हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करताना मला दिसून येत आहे की त्यांनीसुद्धा MA राज्यशास्त्र या विषयामध्ये
PhD सुद्धा सरांची तयारी चालू आहे. सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सर उपक्रमशील शिक्षक पण आहेत अशी त्यांची ओळख आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सरांना मिळालेले पुरस्कार कृतिशील शिक्षक पुरस्कार, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार, त्यानंतर शालेय नवोपक्रमांना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्यानंतर विज्ञान प्रतिकृती स्पर्धेमध्ये सर राज्यस्तरावर सहभागसुद्धा घेतात आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मागील महिन्यात सर्वांनी कोरोनाचा काळ पाहिला. या काळामध्ये यांच्या जिल्हा परिषद शाळा निंबी बुजुर्ग पंचायत समिती बार्शी टाकळी जिल्हा अकोला यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. त्यानंतर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा शिक्षणाच्या माध्यमातून सर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे मौलिक कार्य करत आहेत. सर आपला परिचय असा थोडा वाटत असेल, परंतु या ज्या चारोळी आहेत हे चारोळी आपल्यासमोर समर्पित करीत आहोत. सर कोकिळेच्या रूपावर का भाळले कधी कुणी, कोकिळेच्या रूपावर का भाळले कधी कुणी, परी सूर मधुर तिचे उतरते मनोमनी. सर ना मोठी पदवी ना मोठा पुरस्कार, सर ना मोठी पदवी ना मोठा पुरस्कार, ज्ञानाला परी आपुल्या असे वेगळीच धार, असे वेगळीच धार असे आजचे वक्ते आहेत. आदरणीय आयुष्यमान देवेंद्र विजय खंडाळे सर. जय भीम. धन्यवाद ढाले सर. आदरणीय आजचे वक्ते देवेंद्रजी खंडारे सर यांचा परिचय आपण करून दिलात. खऱ्या अर्थानं देवेंद्रजी खंडारे सर हे म्हणजे आजच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व अध्यापक वर्गांना एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व आहे. मी तर असं म्हणेल की प्राथमिक शिक्षणामध्ये काम करणाऱ्यापैकी ते आजचे चालते बोलते गाडगे बाबा आहेत. कारण तुम्ही आम्ही एक व्यवसाय म्हणून काम करतो, परंतु तन मन धनाने जो व्यक्ती विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो त्यामधील एक म्हणजे देवेंद्रजी खंडारे सर आहेत. आजही आपण त्यांच्या शाळेवर जाऊन बघा, स्वतःच्या खर्चातून त्यांनी शाळेसाठी केलेलं कोणतंही शासकीय अनुदान न मिळता आज शाळेचं ज्या शाळेवर गेले त्या शाळेचं नावलौकिक त्यांनी केलं. आणि हीच खरी सेवा, अर्थातच गाडगेबाबांच्या सेवेसारखीच ती सेवा आहे असं मी म्हणेन. नक्कीच सरांचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं देवेंद्रजी खंडारे सर हे केवळ शैक्षणिक कार्यच करतात असं नाही, तर ते तेवढेच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तत्पर आहेत. विविध शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना वेळेच्या व्यतिरिक्त समाजामध्ये सुद्धा ते सामाजिक काम करण्यासाठी अग्रेसर असतात. प्रबोधन सभेचे ते एक सन्माननीय संचालक आहेत आणि प्रबोधन सभेची जी एक धुरा आहे ही धुरासुद्धा ते नेटाने चालवतात. याबद्दल आम्हाला नक्कीच सगळ्या संचालकांना त्यांचा अभिमान आहे. आज या दुसऱ्या दिवसामध्ये व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्र विकास आणि आंबेडकरवाद. मित्रहो, आज आपला देश जगाच्या तुलनेमध्ये एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. आणि आज जे काही आम्हाला आपण स्वातंत्र्याची फळं चाकतो आहोत, या मागे जी एक मूळ पायाभरणी झालेली आहे, ही नेमकी मूळ पायाभरणी नेमकी काय आहे, किंवा आज देश महासत्तेकडे वाटचाल करत आहेत, त्याची मूळ कारणं काय आहेत, याला एकच कारण आहे, ते आहे म्हणजे आंबेडकरवाद. आणि तो आम्हाला समजून सांगण्यासाठी खंडारे सर आपणास या ठिकाणी तो विषय प्रतिपादन करणार आहेत. आता हा आंबेडकरवाद नेमका काय आहे,
तर आपण जर विचार जर केला तर निर्वस्त्र व्यक्तींना जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये एक अनुकंपा निर्माण होते. केवळ अनुकंपा निर्माण होऊन एक सहानुभूती होते. त्याला आपण एका वेगळ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं त्याला आपण गांधीवाद म्हणूया. परंतु त्याच निर्वस्त्रांना बघून त्यांच्या कपड्यासाठी जेव्हा संघर्ष करावं म्हणजे संघर्ष करणं आणि त्या व्यक्तीला टाय सूट बूट कोटमध्ये आणणं हा खरा आंबेडकरवाद आहे. आणि तेव्हाच देशाचा विकास होऊ शकतो. आजचा विषय राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद गुंफण्यासाठी मी अधिक वेळ न घेता आजच्या वक्त्यांना मी या ठिकाणी पाचारण करतो. आदरणीय खंडारे सर. हॅलो. प्रथमतः फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा अकोला यांच्या वतीनं जी काही व्याख्यानमाला आयोजित केली आहे तिचं 13वं वर्ष आहे. आणि मला म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा की आतापर्यंत आम्ही जी काही पर्वणी सर्व अकोलावासियांना देत होतो, वैचारिक पर्वणी, त्या पर्वणीचा एक पुष्प गुंफण्यासाठी मलासुद्धा इथं एक संधी मिळाली. ही माझ्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. कारण की हा जो विचारमंच आहे हा अनेक वक्त्यांच्या वैचारिक वारशानं समृद्ध झालेला असा हा विचारमंच आहे. आणि जेव्हा आपण या मंचावर आपलं मनोगत व्यक्त करतो, आपलं व्याख्यान जेव्हा इथं सादर करतो, तर निश्चितच कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी असलेली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि यासाठी माझी जी प्रेरणा आहे म्हणजे आपल्या सर्व प्रबोधन सभेचीच प्रेरणा असलेले आदरणीय PJ वानखडे साहेब, ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, त्यांच्या प्रेरणेमुळे, त्यांच्या दीपस्तंभासारख्या विचारांमुळे आमच्या सर्व संचालकांमध्ये ही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे, याबद्दल शंकाच नाही. आणि आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा पेलण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ती त्यांचीच प्रेरणा आहे. कारण जेव्हा जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण ऐकतो, तर ऐकताना, अभ्यासताना हे विचार आपल्याला बऱ्याचदा कळले आहेत असं वाटते. परंतु जेव्हा त्याचा अंगीकार करायची वेळ येते, जेव्हा त्या विचारांचा वारसा घेऊन आपल्याला समाजामध्ये कोणतं कार्य करायची वेळ येते, तेव्हा आपल्याला समजते की या विचारांचं मोठेपण काय आहे. आज जो विषय आहे राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद, आतापर्यंत आपण जवळपास 36 वक्ते आपले झाले आहेत. कालचे 37 आणि आजचं माझं 38वं पुष्प आहे या व्याख्यानाचं. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक पैलूंचे आपण वेगवेगळे भाग पाहिले आहेत. तर काय झालं, आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, आपण सगळेजण ऑनलाईन या कोरोनामुळे जराशे म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत सजग झालो आहेत. त्यामुळे सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहण्याची कल्पनासुद्धा आता कालबाह्य झाली. आता नवीन मोबाईलवर OTP प्लॅटफॉर्म नावाची एक संकल्पना आली. त्या माध्यमातून आपण घरबसले चित्रपट बघू शकतो. त्याची काही फीज आहे, पैसे आकारतात ते, आणि ते आपण पेड करून घरबसल्या चित्रपट बघू शकतो. म्हणजे संकल्पना अशी आहे की चित्रपट हा चित्रपटगृहात येणार नाही. तर
असाच विचार करत असताना आता 2 नोव्हेंबरला एक चित्रपट आला, ज्या चित्रपटाचंच नाव होतं जय भीम. कमाल वाटली की जय भीम नावानं चित्रपट काढण्याचं धाडस तेही साऊथ फिल्म इंडस्ट्रीनं केलं. मला कमाल वाटली त्या गोष्टीची आणि विचार करायला लागलो की या चित्रपटामध्ये काय असेल. लगेच त्याच दिवशी संध्याकाळी तो ज्या ॲपवर होता चित्रपट मी पाहिला, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घरच्यांनाही दाखवला, टी व्हीला मिररिंग करून, आणि मग समजलं की चित्रपट आता आपल्याला जय भीम हा शब्द म्हटला तर सामान्यतः अशी आपली कल्पना आहे की याच्यामध्ये जातीयता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, त्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी दाखवतील असा आपला एक समज असतो. निदान आपल्या सर्वांचा हाच समज आहे की जय भीम म्हटलं तर आणखीन काय दाखवतील या चित्रपटामध्ये. पण जेव्हा आपण हा चित्रपट पाहतो, ज्योतिका आणि सूर्या हे साऊथमधले 2 प्रसिद्ध, ही नायिका आणि नट आहे, त्यांनीच तो प्रोड्यूस केला आहे चित्रपट. साऊथमध्ये जी काही ज्या अंगानं चित्रपटांची धाटणी असते त्या सर्व गोष्टीला बाजूला सारून एक वैचारिक वारसा कसा तयार करता येईल, अतिशय सकस अभिनय, सकस सत्य घटनेवरची पटकथा, यावरचा तो चित्रपट पाहला. खरोखर अंगावर काटे येतात. कथा अशी होती चित्रपटाची की एक आदिवासी समाज, साऊथमधला, तामिळनाडूमधला, सत्य घटनेवर आधारित आहे. तर त्या आदिवासी समाजामधल्या, जसं आपल्याकडे काही जातींना इंग्रजांच्या काळापासून चोरीच्या यादीमध्ये, म्हणजे ज्यांना जे काही गुन्हेगारी जे काही जाती आहेत, जे इंग्रजांच्या काळापासून जाहीर केल्या होत्या, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड केले, त्यांना एक तर हद्दपार करण्यात आलं किंवा त्यांना गुन्हेगारी जातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. तर त्या जातीपैकी एक आदिवासी जात त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे, म्हणून त्यांच्यावर पोलिसांतर्फे जो काही अत्याचार आहे त्याचं वर्णन, चित्रण केलेलं आहे, अक्षरशः अंगावर काटे येणार. बरेच असे प्रसंग आहेत की आपल्या डोळ्यातून अश्रू अनावर होते. सत्य घटनेवर आधारित असलेली हेबियस कॉर्पस, त्याच्यानंतर असे जे काही न्यायालयीन अधिकार आहेत, विशेषतः बंदी प्रत्यक्षीकरण, राज्यशास्त्राच्या भाषेत आपण त्याला म्हणू, तर या संकल्पनेवर, न्यायाच्या संकल्पनेवर, म्हणजे मूलभूत अधिकाराचं संरक्षण कसं केले जाते संविधानाच्या माध्यमातून, याचा वापर करून ती संकल्पना मांडली. चंद्रू नावाचा वकील ही केस लढतो आणि मग ती कथा पूर्ण होते. तर हे जे चंद्रू नावाचे वकील आहेत, हे खरोखर त्यांनी सुरुवातीला वकिली केली, नंतर ते न्यायाधीश झाले. जवळपास त्यांनी असे 85,000 लोक त्यांनी जवळपास अशा खटल्यातून मुक्त केलेले आहेत. आणि त्यांनी रेफरन्स दिला आहे की हे केसेस ते निशुल्क लढले आहेत. आणि त्यांच्यावर प्रभाव जर कोणाचा असेल हे सगळं करत असताना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याच्यामध्ये दलित चळवळ वगैरे काही दाखवलेलं नाही, पण जे चंद्रू न्यायाधीश आहेत त्यांनी असं स्पष्ट केलं आहे आणि ते त्यांचं काम करत राहतात. तर तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की आजची परिस्थिती पाहता, आज आपण ज्या वातावरणामध्ये राहत आहोत त्या वातावरणामध्ये सुद्धा जय भीम नावाचा चित्रपट OTP प्लॅटफॉर्मवर, जसं आपल्याकडे सुपर डुपर हिटची संकल्पना आहे, तर जगामध्ये 9.8 रेटिंग आहे त्याचं. सर्वात सुपरहिट चित्रपट म्हणून त्याला मान्यता मिळाली OTPवर. आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही मोडलेला नाही या चित्रपटाचा. तर मानवतावादी विचाराची संकल्पना घेऊन हा चित्रपट आला. तेव्हा मला समजलं की आपण आतापर्यंत या विचाराच्या पर्वणीमध्ये आंबेडकरांचे विचार ऐकले आहेत, पण असा कधी विचार आंबेडकरवाद नावाच्या संकल्पनेतून मांडता येईल का? हा विचार जेव्हा करत होतो तेव्हा
वानखडे साहेबांसोबत चर्चा केली आणि या विषयाची गुंफण करण्याचा मी प्रयत्न केला. आणि जेव्हा पुस्तकं वाचले, राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे काही कलेक्शन केलं, तर तेव्हा समजलं की आंबेडकरवाद ही जी काही संकल्पना आहे ही महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम रावसाहेब कसबे यांनी या संकल्पनेला साम्यवादाच्या स्वरूपात, म्हणजे साम्यवाद आणि आंबेडकरवाद अशी ढाचणी, म्हणजे एकत्रित त्याची मांडणी करून ही संकल्पना पुढे रेटली. त्याच्यानंतर शरद पाटील आहेत आणि नंतर काही लोक आहेत की ज्यांनी आंबेडकरवादाला अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं प्रमाण कमी आहे. म्हणून आपण यावर चर्चा करावी असा माझ्या मनात विचार आला की हा विचार समाजापर्यंत पोचला पाहिजे. कारण जय भीम हे फक्त त्या चित्रपटाचं नाव नाही आहे, त्याच्यामध्ये आंबेडकरवाद ही संकल्पना रुजलेली आहे. ती अधिक कशी विचारमंचाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचेल त्या दृष्टिकोनातून हा विषय इथं मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर आजचं जे काही हे पुष्प आहे हे गुंफत असताना मी 3 पद्धतीतून त्याची मांडणी केली. की पहिल्यांदा आपल्याला वाद म्हणजे इझम काय असते हे समजलं पाहिजे. कसं आहे, आम्ही आहोत प्राथमिक शिक्षक. आता गमतीनं म्हणायचं झालं तर कसं आहे, विषय खूप गंभीर आहे आणि आम्ही लहान मुलांना शिकवतो, त्यामुळे जर आपण पाहिलं प्राध्यापक मंडळी असते, त्यांना सोपा विषय शास्त्रबद्ध करायचा असतो, त्यामुळे ते सोपा विषय कठीण पद्धतीनं करून सांगत असतात. शास्त्रीय पद्धत आहे. माध्यमिक शिक्षक जे असतात ते त्यांचे विषय त्यांच्या पद्धतीनं जसेचे तसे मांडत असतात, कारण त्यांचा वयोगट समोरचा जास्त आहे. पण आमच्या प्राथमिक शिक्षकांची अडचण आहे की आमचा समोरचा जो वयोगट असतो तो असतो अगदी लहान. त्यामुळे कितीही कठीण संकल्पना जरी आली तर आम्हाला ती सोप्याच शब्दात मांडावी लागते. त्यामुळे योगायोगानं हा विषय माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाला मांडताना हे सूत्र मी हाताशी ठेवलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांचे विचार इतके जास्त शास्त्रीय आहेत. ज्या व्यक्तीचं शिक्षण कोलंबिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालं आहे, ज्यांचे सर्व ग्रंथ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, त्या व्यक्तींची संकल्पना मांडताना ती संकल्पनेचं वाचन करणं गोष्ट वेगळी आहे, पण ती मांडणं फार कठीण असते. त्यामुळे सोप्यात सोप्या पद्धतीनं कशी मांडता येईल याची मी काळजी घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण त्यामुळे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊ की मी माझ्या या व्याख्यानामध्ये काय करणार आहे. तर आपण ती इझम म्हणजे वाद काय असते ही संकल्पना समजून घेऊ. त्याच्यानंतर जगामध्ये प्रसिद्ध असलेला वैचारिक, कारण आपण आतापर्यंत भारतीय विचारवंत ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, पण आंतरराष्ट्रीय स्वरूपावर बाबासाहेबांच्या विचाराला किती जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संदर्भ आपल्याला जे काही वाद आहेत त्याच्यातला एक महत्त्वाचा जो काही वाद आहे तो आपल्यासमोर मी प्रदर्शित करणार आहे, सादर करणार आहे. आणि त्या अनुषंगानं मग आपण डॉक्टर आंबेडकरांचा आंबेडकरवाद बघू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंबेडकरवादाची आत्ताची सध्याची उपयुक्तता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणताही विचार मांडणं फार सोपं आहे, पण त्याची सध्याची तत्कालीन त्याचं महत्त्व काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर या धाटणीनं हे सगळं मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण एक समजून घेऊ की सर्वांनी या अनुषंगानं आपला जो काही संकल्पना समजून घेण्याचा जो काही भाग आहे तो आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये नेणार आहोत. तर तो असा की पहिल्यांदा आपण एक समजून घेऊया की माहिती आणि ज्ञानामध्ये आणि शास्त्रामध्ये खूप फरक असते. माहिती फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं जमा केली जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर विचार चिंतन मनन होते तेव्हा त्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर होते. पण शास्त्र त्याच्यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. शास्त्र म्हणजे काय, तर एखाद्या ज्ञानाची सुसंगत अशी मांडणी करणं म्हणजे ज्ञान, म्हणजे शास्त्र. म्हणजे ज्ञानालाही सुसंगत पद्धतीनं मांडल्या जाते, तेव्हा त्याचं रूपांतर शास्त्रामध्ये होते. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण अभ्यास करत गेलो तर लक्षात असं येते की माणसाची जेव्हा उत्क्रांती झाली
तर त्या उत्क्रांतीमधून वेगवेगळ्या शास्त्रांचा शोध लागला. सुरुवातीला सर्व शास्त्र एकत्रित होते. जशी जशी मानवाच्या वैचारिक क्रांती झाली त्याच्यामध्ये मग भाग पडत गेले. मग शास्त्र कोणते पडले? हे काय आहेत? नैसर्गिक शास्त्र आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे. आता तर त्याच्याहीपेक्षा आणखी उपशाखा त्याच्या तयार झाल्या. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे जैविक अजैविक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा नैसर्गिक शास्त्रामध्ये फंडामेंटल सायन्स असा त्याच्यासाठी शब्द वापरला जातो. त्याचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यानंतर जे मानवी वर्तन, समाज, सामाजिक संस्था यांचा जो काही अभ्यास केला जातो तो सामाजिक शास्त्र या शाखांमध्ये येते. त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे. भूगोलही आपण मानवाच्या संदर्भात जर घेतला, मानवी भूगोल हा काही भाग सामाजिक शास्त्राचा येतो, काही विज्ञानाच्या भागाकडे जातो. पण विशेषतः राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळे सामाजिक गोष्टींचा, मानवी व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र आहेत. तर या सगळ्या शास्त्रांच्या ह्या सगळ्या गोष्टी. तर जर समजा आपल्याला आता कोणी विचारलं की जर मला नैसर्गिक शास्त्र समजून घ्यायचे आहेत तर आपल्याला काय करावं लागेल? नैसर्गिक शास्त्र समजून घेण्यासाठी गॅलिलिओपासून जर तुम्ही सुरुवात केली, दुर्बिणीचा शोध आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, अशा त्यांना संकल्पना मांडल्या. तिथून तर मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा न्यूटन, त्याच्यानंतर मग सापेक्षवादाचा MC² नावाचा सिद्धांत, सापेक्षवाद ज्यानं मांडला तो आईन्स्टाईन, इथपर्यंतचा प्रवास जर आपण केला नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास होऊन जाईल आपला. पण जर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करायचा म्हटलं तर मग फार अडचणी आहेत. जसं समाजशास्त्राचा अभ्यास करायचा म्हटला तर त्याच्यामध्ये खूप सगळे विचारवंत आहेत, त्या अंगानं फारसं कोणी जात नाही. ऑगस्ट क्राम्ट त्याचा जनक. अर्थशास्त्राकडे गेलं तर ॲडम स्मिथ त्याचा जनक आहे. मानसशास्त्राचा वॅटसन आहे जनक. त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये प्लेटो जरी गुरु असला तरी त्याचं जनकत्व ॲरिस्टॉटलकडे जाते. तर असे सगळे. आणि इतिहासामध्ये हेरिटोडस नावाचा एक व्यक्ती आहे, इतिहासाची सुसंगत मांडणी ज्यानं केली. तर अशा पद्धतीचे सामाजिक शास्त्र आहेत, त्याचे जनक आहेत, ते विचारवंत आहेत. पण मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते की जी आंतरराष्ट्रीय स्वरूपावर असा कोणता व्यक्ती आहे. आता या सर्व शास्त्रज्ञांचं कोणतीही शाखा जरी घेतली तर यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे आदर्शवाद मांडतात. यांचे सिद्धांत आहेत. सामाजिक शास्त्रांचा जर आपण विचार केला आपल्या विषयाच्या अनुषंगानं तर हे आदर्शवाद मांडणारे, सिद्धांत मांडणारे लोक आहेत. पण या सर्व विचारांना कलाटणी देणारा जगामध्ये आधुनिक एकच विचारवंत होऊन गेला आहे, तो आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स 1818 ते 1883 हा त्याचा कालखंड आहे. हा असा एकमेव माणूस आहे की अर्थतज्ञ जरी असला तरी इतिहास, समाजशास्त्र या विषयांचे अभ्यासाचे संदर्भ ज्या माणसानं बदलून टाकले आहेत तो व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स. इतका मोठा माणूस आहे कार्ल मार्क्स. आणि त्यानं फक्त सिद्धांत नाही मांडला. त्याचं वैशिष्ट्य काय? तो सिद्धांत नाही मांडत, तो आदर्शवाद नाही मांडत. त्यानं जे काही विचार मांडले आहेत ते कशी इम्प्लिमेंट म्हणजे त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्यानुसार देश कसा निर्माण करायचा, शासन पद्धती कशी निर्माण करायची याचा प्रत्यक्ष मार्ग त्यांना सांगितला आहे. आणि त्याच्यानुसार रशिया, चीन यासारखे मोठे मोठे राष्ट्र त्याच्या विचारानं तयार झालेले आहेत, बनलेले आहेत. एवढा मोठा माणूस आहे. तर आपल्याला आंबेडकरवाद समजून घेण्याच्या अगोदर मला असं वाटते कार्ल मार्क्सच असा एकमेव व्यक्ती आहे की ज्या माणसानं या सर्व शास्त्रांना हलवून टाकला. त्यांच्या बरोबरीचाच विचार देणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. किंबहुना भारताच्या बद्दल त्यांचे विचार कार्ल मार्क्सपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. ते कसे? तर पहिल्यांदा कार्ल मार्क्स समजून घेऊ आपण. कार्ल मार्क्सचा गुरु हेगेल. आता थोडं बारकाईनं आपल्याला समजून घ्यायच्या ह्या संकल्पना की हा जो कार्ल मार्क्स आहे, कार्ल मार्क्सच्या अगोदर सगळ्यांनी अशा संकल्पना मांडल्या होत्या की जर एखादा देश आहे
तर तो एकतर दैवी शक्तीनं बनलेला आहे, मातृसत्ताक सिद्धांत आहेत, पितृसत्ताक सिद्धांत आहेत. या पद्धतीनं राज्याची निर्मिती झाली आणि मग त्याच्यानंतर शासन आलं, मग वेगवेगळ्या पद्धतीनं शासनाचा कारभार चालू झाला. अशा पद्धतीचे सिद्धांत कार्ल मार्क्सच्या अगोदर मांडले गेलेले होते. कार्ल मार्क्स लहानपणापासूनच, जर्मनीचा जन्म त्याचा, अतिशय अभ्यासू, तासनतास विचार करायची त्याला सवय, प्रचंड अभ्यासाचा व्यासंग असलेला व्यक्ती. त्याला हे विचार पटत नव्हते. मग त्यानं एक नवीन त्याचा भौतिकवादी सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत होता वर्गसंघर्षाचा. त्यानं सांगितलं मानवाची उत्क्रांती ही कोणीही केलेली नाही, तर ती वर्गसंघर्षातून तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे. मग त्याला सांगितलं जेव्हा मनुष्य आदिम जातीमध्ये होता, आदिम काळामध्ये होता, तेव्हा अशी स्थिती होती की कोणाचं कोणावरही राज्य नव्हतं, तेव्हा कोणाचा कोणाशीही संघर्ष नव्हता. अशा पद्धतीचे विचार त्याचे. आणि मग पुढे त्यानं सांगितलं जेव्हा शेती आली, कुटुंब तयार झाले आणि मग शेतीच्या माध्यमातून वेगवेगळी उत्पादनाची साधनं निर्माण झाले, तेव्हा सगळ्यांनी संपत्तीचा संग्रह करण्याची सुरुवात केली. मग त्याच्यातून काही लोक मालक झाले, काही लोक मजूर झाले. तिथून मग वर्गसंघर्षाला सुरुवात झाली, असा त्याचा सिद्धांत. मग पुढे ही प्रवृत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्याच्यापासूनच पुढे मग सरंजामदार म्हणजे जमीनदारी आताची आपण जे म्हणतो, की प्रचंड जमिनीचा साठा, उत्पादनाची सर्व साधनं त्यांच्याकडे, आणि काही लोक श्रमिक म्हणजे मजूर वर्ग त्यांच्या शेतामध्ये काम करणारा, आणि त्यांचं शोषण हे करायचे. अशी एक पद्धती निर्माण झाली. आणि मग तो पुढे असा सांगतो, कारण हा जर्मनीचा आहे, 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती झाली. मग त्यांना पाहिलं की याचं रूपांतर पुढे औद्योगिकरणामध्ये भांडवलदार हा एक नवीन वर्ग तयार झाला, ज्यानं सगळे उत्पादनाची साधनं आपल्याकडे ठेवले. आणि मग दुसरा वर्ग तयार झाला होता श्रमिकांचा. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधनं नसल्यामुळे ते त्यांच्याकडे श्रमिक म्हणून काम करायचे. त्यांची शोषणावर आधारित असलेली व्यवस्था तयार झाली, असं मार्क्स सांगतो. तो फक्त इथं थेअरी नाही सांगत. मग कार्ल मार्क्स यांनी असे विचार मांडले की आता जर भांडवलशाही हा जो वर्गसंघर्षाचा इतिहास आहे, हा खूप वर्षांपासूनचा चालू आहे, याला जर दूर करायचं असेल तर याच्यावर उपाय काय. मग त्याचा उर्वरित सिद्धांत त्यांना सांगितला आहे की जर तुम्हाला ही वर्गसंघर्षाची जी दिशा आहे, जी बाजू आहे, ती बदलवायची असेल तर सगळ्या श्रमिकांनी एकजूट व्हायला पाहिजे. आणि मग तुम्ही जर एकत्रित व्हाल तर या भांडवलदारांच्या विरुद्ध तुम्ही बंड करून उठू शकता. आणि मग त्याचा सिद्धांत असा आहे की मग तिथं श्रमिकांचं राज्य येईल, आणि श्रमिकांच्या राज्यामधून मग श्रमिकांचं जर राज्य तिथं निर्माण झालं तर तिथं कोणत्याही प्रकारचा भांडवलदार राहणार नाही. आता भांडवलदार ही संकल्पना काय असू शकते, मी त्याचं एक उदाहरण देतो. भांडवलशाहीचं स्वरूप इतकं प्रचंड मोठं आहे की आज जसं आपण बघतो भांडवलदार काय असू शकतात. कोरोना काळात 2 व्यक्ती जर वगळले तर बाकी सर्वांचं उत्पन्न भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नासह वजामध्ये गेला, मायनसमध्ये गेला. आपला GDP मायनसमध्ये गेला, प्रचंड प्रमाणात जगाचाच गेला होता, आणि त्यांची संपत्ती वाढली. अमेरिकेतली भांडवलशाही किती मोठी आहे, त्यांच्याकडे किती पैसा असू शकतो याचं उदाहरण सांगतो. आपल्याकडे शेअर मार्केट आहेत, खाजगी आणि सरकारी. हे शेअर मार्केट जर विकत घेतले तर त्याचा असा अर्थ आहे की पूर्ण भारताची मालकी हक्क जे आहेत ते त्या ठराविक व्यक्तींकडे येतील. तर अमेरिकेतले असे कमीत कमी 10 ते 12 भांडवलदार असे आहेत की जे भारताचा संपूर्ण शेअर बाजार सरकारी आणि खाजगी विकत घेऊ शकतात. शेअर बाजाराचं असं वैशिष्ट्य आहे की जर तुम्ही आज शेअर्स घेतले तर दुपारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे जमा करावे लागतात. तर अमेरिकेमधले 10 ते 12च लोक असे आहेत की जे पूर्ण भारताचा खाजगी आणि
सरकारी शेअर बाजार विकत घेऊ शकणारे 10 ते 12 लोक आहेत. एवढा पैसा त्यांच्याकडे आहे, एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे. याला विरोध होता साम्यवादाचा, कार्ल मार्क्सचा. आणि मग त्यानं सांगितलं की हा साम्यवाद नष्ट केला पाहिजे. मग कोणत्या पद्धतीनं? मग श्रमिकांचं शासन आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी क्रांतीचा मार्ग त्यांना सांगितला. त्याच्यासाठी त्याला हिंसा अहिंसा हा विषयच नाही, तुम्ही कोणत्याही मार्गानं सत्ता प्राप्ती करा आणि सगळे जे काही माध्यमं आहेत, साधनं आहेत उन्मानाची तुमच्याकडे घ्या. आणि मग याच धर्तीवर 1917 रशियामध्ये स्टॅलिनच्या नेतृत्वात साम्यवादी सरकार आलं. 1949 माओ त्से-तुंग ज्यानं साम्यवादामध्ये शेतकऱ्यांची भर घातली आणि तिथं कम्युनिझम साम्यवादी राष्ट्र ते सुद्धा आलं. जगातले सर्वात मोठे देश साम्यवादानं प्रभावित झाले होते. विचार करा, एवढी ताकद त्याच्या विचारामध्ये होती. मग हा सिद्धांत पुढे काय सांगतो, काय करायचं काय याला, काय या सिद्धांतातून कार्ल मार्क्स काय सांगतो? श्रमिकांचं राज्य तयार होईल. कसं? बँकाचं राष्ट्रीयकरण करा, जेवढे काही खाजगी उद्योग आहेत त्याची मालकी, वैयक्तिक मालकी संपून टाका. जे काही शेती आहे त्याची मालकी संपून टाका. सर्व सरकारची मालकी राहील, सर्व समाजाची मालकी त्याच्यावर राहील. संपत्तीच्या सर्व साधनावर समाजाच्या सर्व लोकांची मालकी राहील, अशी त्याची संकल्पना. मग पुढे त्याच्यासाठी तुम्ही कोणता मार्ग वापरता हा विषयच नाही, त्याला श्रमिकांची हुकुमशाही तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये श्रमिक सत्ताधारी असतील. हा आहे मार्क्सचा सिद्धांत. इतका प्रचंड मोठा आपल्याला जरी वाटत असलं, पण वस्तुस्थिती अशी आहे की या सिद्धांतानं जगाला कलाटणी दिली. मोठे मोठे 2 देश या विचारसरणीवर चालतात, त्याचा अंगीकार करतात. आज वेगवेगळ्या पद्धतीनं साम्यवादावर टीका झाली, समाजवादाचं स्वरूप आलं त्याला. भारतामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव होता, विशेषतः पंडित नेहरूंवर. काँग्रेसमध्ये सुद्धा समाजवादानं इतका प्रभाव टाकला होता की पंडित नेहरूंसारखे व्यक्ती, आपल्याकडे जी काही पंचवार्षिक योजनाची संकल्पना आली ती पंडित नेहरूंनी रशियातून घेतली होती. पंचवार्षिक योजना जे काही आपल्या इथं राबवल्या जातात ती मूळची संकल्पना रशियाकडून. नियोजनबद्ध विकास कसा असतो हे साम्यवादाचं वैशिष्ट्य. आता आपण या कार्ल मार्क्सबद्दल पाहिलं. हा कार्ल मार्क्स एवढा मोठा विचार देणारा व्यक्ती, ज्ञानाचा इतका प्रचंड व्यासंग, तेवढीच गरिबी होती त्याच्यासमोर. बऱ्याचदा त्याच्याकडे दाढीलाही पैसे नसत, म्हणून त्याची दाढी वाढलेली दिसते. त्याचा मृत्यू जेव्हा झाला ना, एक पुस्तकाचं कपाट त्याच्या अंगावर पडलं, त्याचा मृत्यू झाला. 2 ते 3 दिवस त्याच्या घरच्यांनाही माहीत नव्हतं, कारण हा घरचे लोकही सोडून त्याला गेले होते. कमालीचं दारिद्र्य होते त्याच्याकडे. जगाला अर्थशास्त्र शिकवणारा व्यक्ती जेव्हा मरण पावला, 5 ते 6 लोकांनी त्याचा अंत्यसंस्कार केला, पण हजारो अनुयायी त्यांना तयार केले त्याच्या विचारावर चालणारे. कार्ल मार्क्स इतका मोठा माणूस. आता जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून विचार करतो, आंबेडकरवादाचा, मन भरून येते खरंच. आता जेव्हा आपण पाहतो बाबासाहेब आंतरराष्ट्रीय स्वरूपावर त्यांचं स्थान किती मोठं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जर कोणत्या व्यक्तीचं तैलचित्र असेल, फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. विन्स्टन चर्चिल यांचं शिक्षणही तिथं झालं होतं. बाबासाहेबांचं तैलचित्र आहे तिथं. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आमचे संचालक गेले होते, तिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्याच्या खाली लिहिलेलं आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज. अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये चुरस आहे, प्रत्येकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने अभ्यासिका तयार केलेली आहे. कशासाठी? की एक असा विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीत घडला पाहिजे की ज्यानं दुसऱ्या देशाला बदलून टाकलं, दुसऱ्या देशाचं संविधान लिहिलं, असा एक तरी विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये झाला पाहिजे. अशी स्पर्धा आहे अमेरिकेमध्ये. अशी स्पर्धा
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आहे की असा एक अर्थतज्ञ आम्हाला पाहिजे की जो जगाच्या अर्थव्यवस्थेला कसं पुढे न्यायचं हे शिकवेल. अर्थशास्त्रातलं जेव्हा 98-99ला अमर्त्य सेन यांना नोबेल मिळते तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया, जे बंगालमध्ये ज्यांचं शिक्षण झालं, विशेषतः शांतिनिकेतनमध्ये शिकलेले आहेत, ते त्या वातावरणात राहिलेले आहेत, तरी ते श्रेय कोणाला देतात? माझे अर्थशास्त्रातले, माय फादर इन इकॉनॉमिक्स जर कोणी आहेत, माझे अर्थशास्त्रातले जर कोणी पिता असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं म्हणतात. एवढं मोठेपण आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचं. तर त्यामुळे आंबेडकरवाद समजून घेताना मी मुद्दामून कार्ल मार्क्सची थेअरी आपल्यासमोर मांडली, त्याचा सिद्धांत मांडला, मग जेणेकरून आपल्याला आंबेडकरवाद समजून घेणं अतिशय सोपं जाईल, सोपं सुटसुटीत जाईल. एवढा मोठा व्यक्ती कार्ल मार्क्स, ज्यानं जगाचे संदर्भ बदलून टाकले आहेत, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्ल मार्क्सच्या विचाराचं अध्ययन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, कार्ल मार्क्सचे विचार आंतरराष्ट्रीय स्वरूपावर अतिशय प्रभावी आहेत, पण त्यामध्ये काही गोष्टीचं अपूर्णत्व त्यांना जाणलं, विशेषतः भारताच्या संदर्भात. या विचारामध्ये कुठंतरी पितृसत्ता स्त्रीवादाची भूमिकाच मांडलेली नाही. यामध्ये जात, जो भारतामध्ये शोषणाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या विचाराचा भागच त्यांनी मांडलेला नाही. यामध्ये धर्म, कार्ल मार्क्सनं धर्माला अफूची गोळी म्हटलं होतं, अतिशय दुय्यम स्थान आहे. ह्या विसंगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसल्या. मग आता जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्या कोणत्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच, तुम्ही आपल्याला हे सर्वांना माहीत आहे की अहिंसेच्या मार्गावर सर्व लढे महात्मा गांधीजींनी केले, पण आपण हे आपल्याला हळूच ह्या गोष्टीचा विसर सर्व इतिहासानं पाडलेला आहे की बाबासाहेबांचे लढे तरी त्यांनी कधीतरी हिंसेचा मार्ग वापरून केलेले आहेत का? बाबासाहेबां, विशेषतः तुम्हाला सांगतो, गांधीजींनी ज्या व्यक्तींच्या विरोधात लढा दिला ते कायद्याला मानणारे आहेत, इंग्रजी राजवट. हे समजून घ्या. आपण दांडी यात्रेमधला प्रसंग आहे. आता त्या काळात सर्वजण बॅरिस्टर आहेत. महात्मा गांधी बॅरिस्टर आहेत, काही जण ICS होते, काही जण बॅरिस्टर होते. बस फक्त पंडित नेहरूंचं शिक्षण विज्ञानामध्ये आहे. MSc ते केमिस्ट्रीमध्ये झाले होते इंग्लंडमध्ये. बाकी सगळे हे कला शाखेचे विद्यार्थी आहेत. तर आता आपण समजून घेऊ, दांडी यात्रेची संकल्पना होती. दांडी यात्रा जेव्हा गांधीजींनी काढली तेव्हा इंग्रज अधिकारी त्यांना पकडायसाठी आले. तेव्हा गांधीजींनी त्यांना प्रश्न केला, पोलिसांना त्यांना अटक करायची होती. तेव्हा गांधीजींनी प्रश्न केला की मला अटक करता, इन व्हॉट चार्ज, कोणती चार्ज लावाल माझ्यावर? याचं उत्तर नाही देता आलं त्यांना. सोडून दिलं त्यांनी त्यांना. कायद्याला मानणारं होतं ब्रिटिश सरकार. त्यामुळे अहिंसेचा मार्ग त्यांना खूप जास्त सोपा होता. फार कमी वेळा त्यांच्यावर असे प्रसंग आले की त्यांना हिंसेचा वापर करायची वेळ येईल, असे फार कमी प्रसंग आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला प्रत्येक सत्याग्रह तपासा. प्रत्येक वेळी त्यांचे विरोधक हे हिंसेवरच यायचे, कारण वैचारिक चर्चा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतं. अहिंसेला हिंसेनं उत्तर देणारे समोरचा जर गट असेल तर त्याला जेव्हा आपण अहिंसेनं उत्तर देतो तेव्हा आपली अहिंसा श्रेष्ठ असते. आणि अशी वारंवार प्रत्येक चळवळ, त्यांचा प्रत्येक सत्याग्रह, प्रत्येक वेळेस त्यांच्यावर वर्षाव झालेला आहे हिंसेचा,
परंतु तरीही बाबासाहेबांचा तोल कधी ढळला नाही, त्यांच्या अनुयायांचा कधी तोल त्यांनी ढळू दिला नाही. त्यांनी अहिंसेचाच मार्ग नेहमी पत्करला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वाभिमानाची आहे. योगायोग नसतात, प्रत्येकाची चळवळ स्वाभिमानाचीच आहे. कशी? स्वातंत्र्याचा लढा देणारे गांधीजी, स्वातंत्र्याची प्रेरणा भेटण्याचं कारण काय? एका इंग्रज अधिकाऱ्यानं त्यांना रेल्वेमधून उतरून दिलं, कृष्णवर्णीय आहेत म्हणून. त्यांना अपमान वाटला. असे हजारो प्रसंग आहेत बाबासाहेबांच्या जीवनात. शिकलेले आहेत, दुरून पाणी फेकणारे लोक होते, त्यांच्या अंगावर पाणी देत नव्हते. लहानपणीच 12व्या-13व्या वर्षी जो गांधीजींना तरुणपणात अनुभव आला होता, तो अनुभव त्यांना गाडीमधून उतरून देण्याचा 12व्या-13व्या वर्षी आलेला आहे. तरीही इतक्या शांततेच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गाने त्यांनी चळवळ उभारली. महात्मा फुलेंचाही याच पद्धतीनं अपमान झाला होता, सामाजिक चळवळ उभी राहिली. एका लग्नातून त्यांना अशाच पद्धतीनं काढून देण्यात आलं होतं. शाहू महाराजांचं दुसरं काय आहे? स्वाभिमानाच्या चळवळी आहेत ह्या सगळ्या. या सर्वांच्या सामाजिक चळवळीसुद्धा स्वाभिमानावर आधारित आहेत. स्वातंत्र्य लढ्याची चळवळसुद्धा स्वाभिमानावर आधारित नाही का? मग तेव्हा आपण दयेचा विषय कसा काय त्याच्यामध्ये विचार करणार आहोत? आंबेडकरवाद हा व्यक्ती स्वातंत्र्य, मानवतावाद आणि मूलभूत हक्क यावर आधारित आहे, दयेवर नाही. म्हणून त्यांनी हरिजन शब्द नाकारला. नको आहे आम्हाला कोणाची दया, आम्ही मानव आहोत, आमचे मूलभूत अधिकार आहेत ते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही त्यांचे विचार मांडले ते आपण आंबेडकरवादामधून जर समजून घ्यायचे असले तर आंबेडकरवाद काय आहे? तर बाबासाहेबांनी समाजव्यवस्था कशी होती समजून घेऊ. की समाजव्यवस्था एकीकडे वरच्या बाजूला ब्राह्मण आहेत, ज्ञानदानाचं काम, क्षत्रिय आहेत, राजे आहेत, सैन्याची व्यवस्था करणारे हे लोक, वैश्य आहेत, व्यापार करणारे. फक्त सेवा देण्याचं काम शूद्र करतील, जो आजचा ओबीसी वर्ग आहे. आणि आमचे SC, ST आणि सर्व या तीनही वर्गातल्या स्त्रिया अतिशूद्रामध्ये आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत असं आपल्या वर्तमानपत्राला नाव दिलं. 95% लोक बहिष्कृत आहेत भारतातले. या सर्वांचा विचार आंबेडकरवादामध्ये केलेला आहे की यांना कधी समानतेनं वागवल्या जाणार आहे. आणि मग त्यांनी आपल्या सिद्धांताची मांडणी केली. त्यांचा सिद्धांत काय? की या 95% जे काही लोक आहेत त्यांना आपण न्यायानं त्यांचे अधिकार कसे प्राप्त करून देऊ, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर आपलं आयुष्यचे लढे त्यांनी लढले आहेत. आणि मग जसं वर्गसंघर्षावर कार्ल सिद्धांत उभा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत बौद्ध तत्त्वज्ञानावर उभा आहे. हे आपण समजलं पाहिजे. आणि बौद्ध तत्त्वज्ञान फक्त धर्म म्हणून नाही, तर जगामधला अतिशय वैज्ञानिक धर्म म्हणून ज्या धर्माकडे पाहिल्या जाते असं मी नाही. आईन्स्टाईन एके ठिकाणी म्हटला होता, आईन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचं वाक्य आहे की विज्ञानाला समजून घेण्याची जर कोणती धर्माची शास्त्रीय पद्धत जर असेल तर ती फक्त बौद्ध धर्माची आहे. मला जर संधी भेटली तर मी आयुष्यात जर कोणी विचारलं कोणता धर्म स्वीकारेल तर मी फक्त बौद्ध धर्म स्वीकारणार आहे, कारण तो विज्ञानाच्या पायावर उभा आहे. आईन्स्टाईनचं वाक्य आहे. अणुबॉम्बचा शोध ज्याने लावला, नंतर त्याच्या मनावर परिणाम झाला आणि नंतर मग शांतीचा संदेश देणारा तो आईन्स्टाईन झाला. तो आईन्स्टाईन म्हणतो. बाबासाहेबांनी या सर्व सिद्धांताची रचनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण विचाराचा, आंबेडकरवादांचा सारच गौतम बुद्धांची विचारसरणी आहे. त्यांनी दिल्लीच्या एका भाषणामध्ये सांगितलं आहे रेडिओवरच्या की जेव्हा आपण पाहतो 7 वर्ष जेव्हा फ्रेंच रिव्हॉल्युशन झाली, राज्यक्रांती झाली 1791 ते 10 वर्ष पुढे 99,
फ्रेंचमध्ये राज्यक्रांती झाली. 3 विचारवंत होते, व्हॉल्टियर, रुसो आणि मॉन्टेस्क्यू. या तिघांनी 3 तत्त्व दिली आहेत. एक सत्ता विभाजनाचा सिद्धांत त्यांनी दिला. कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ हे स्वतंत्र असलं पाहिजे, मॉन्टेस्क्यूनं सांगितलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता त्यांनी सूत्र दिली आहेत असं सांगतात. बाबासाहेबांनी म्हटलं आहे, मी हे सूत्र जे आहेत फ्रेंच रिव्हॉल्युशनमधून घेतले नाहीत, हे बौद्ध तत्त्वज्ञानातच आहेत. 2500 वर्षापूर्वी त्यांनी सांगितले. कालाम सुत्त, अस्सलायन सुत्त आणि त्रैविज्ञ सुत्त हे 3 सुत्त आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या संकल्पना या 3 सुत्तातल्या आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत काय, की मला वर्गसंघर्ष जो आहे हा वर्गसंघर्ष फक्त श्रमिकांचा नाही आहे. भारतामध्ये जाती व्यवस्थेमध्ये जे काही बहिष्कृत राहिलेले लोक आहेत त्यांना वारंवार कितीतरी हजारो वर्षापासून ते शोषित आहेत, त्यांना समान पातळीवर आणायचं आहे आणि तेही संवैधानिक लोकशाहीच्या माध्यमातून. त्यांनी मार्ग कोणता सांगितला आहे? कार्ल मार्क्समानं कोणताही मार्ग वापरा, हा मार्ग नाही त्यांचा. त्यांनी सांगितलं आहे तुम्ही अहिंसेच्या मार्गानं जा, तुम्ही संविधानाच्या मार्गानं ह्या सगळ्या गोष्टी करा आणि तुम्हाला मग राज्य, जसं याला श्रमिकांची हुकुमशाही प्रस्थापित करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो समाज निर्माण करायचा होता भारत देशामध्ये, तो बौद्ध समाज म्हणजे बौद्ध या जातीच्या अनुषंगानं नाही, तर ज्या समाज रचनेमध्ये कोणत्याही प्रकारचे जातीभेद नसेल, ज्यामध्ये व्यवसायाचं स्वातंत्र्य असेल, जो समाज समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर उभा असेल, तो समाज त्यांना निर्माण करायचा होता. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद आहे. आणि यासाठीच त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक असं साधन उपलब्ध करून दिलं आहे की आता जर आपल्यावर कोणी अत्याचार करत असेल तर संविधानिक पद्धतीनं आपण आपली लोकशाही टिकून देऊ शकतो. हे बाबासाहेबांच्या विचारांचं मोठेपण आहे. पण 26 नोव्हेंबरला जेव्हा आपल्या हातामध्ये घटना आली, 26 नोव्हेंबर 1949ला 25 नोव्हेंबरचं त्यांचं भाषण आहे. आपण समजून घेतलं पाहिजे त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं आहे की आपण अतिशय विसंगत परिस्थितीमध्ये प्रवेश करत आहोत. आपल्याला राजनैतिक न्याय मिळालेला आहे, म्हणजे आपल्याला राजनैतिक न्याय आहे, परंतु आपल्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळालेला नाही. आता तुम्ही विचार करा, राजनैतिक न्याय म्हणजे काय? राजनैतिक न्याय म्हणजे एक व्यक्ती एक मत, हा झाला राजनैतिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला, म्हणजे आंबेडकरवादाला अपेक्षित असलेला सामाजिक न्याय आहे एक व्यक्ती एक मूल्य. मानवाला मानव म्हणून पहा, त्याला प्रतिष्ठा द्या, हा आहे सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला. व्यक्तीची प्रतिष्ठा असली पाहिजे. व्यक्तीची प्रतिष्ठा किती महत्त्वाची असते याचं छोटंसं उदाहरण देतो. आम्ही आमच्या लहान विद्यार्थ्यांना शिकवतो, असे बऱ्याचदा प्रसंग येतात, काही मुलं प्रश्न विचारतात, व्यक्तीचा आत्मसन्मान काय असतो त्याचा विचार फक्त आंबेडकरवादात केला जातो. एक मातंग समाजाचा मुलगा आला. आता मातंग समाजाला आता मातंग म्हणतात, त्याच्यामागे इतिहास आहे की ते मातंगी ऋषीवरून आलं असं काही सांगितलं जाते, पण त्यांना प्रचलित भाषेमध्ये मांग या नावानं ओळखतात, आपल्याला माहीत आहे. तर एक मुलगा प्रश्न विचारतो त्याच्या शिक्षकाला, आम्हालाही असे प्रश्न भरपूर वेळा विचारतात मुलं, का हो सर तुम्ही बाबासाहेबाचा धडा शिकवला, मला एक प्रश्न पडला, सांग ना बेटा काय प्रश्न आहे? प्रश्न असा आहे, माझे बाबा आहे की नाही वाजवण्याचं काम करतात. हो बरोबर. कोणी जन्मला तर माझे बाबाच पुढे असतात वाजवायसाठी, कोणाचं लग्न असलं तर माझे बाबाच पुढे असतात वाजवायसाठी. ह्या गावात कोणता प्रतिष्ठित व्यक्ती त्याचं निधनही झालं तर माझे बाबाच असतात वाजवायसाठी पुढे. कोणाचा वाढदिवस असला माझे बाबाच असतात पुढे.
पण तरी आम्हाला मागच का बरं म्हणतात? आम्ही तर पुढे असतो, बरोबर आहे की नाही? आम्हाला लोक मागच म्हणतात. आम्ही तर सगळ्याकडे, आम्ही सर्वांच्या पुढे असतो तरी आम्ही मागच आहोत. या प्रश्नाचं उत्तर आंबेडकरवादात आहे. ही आहे जाती व्यवस्था, की आपण कोणत्याही व्यक्तीचं स्थान हे जन्मामुळे ठरत असल्यामुळे त्याच्या कर्तृत्वाची किंमत राहत नाही. तो मुलगा, त्याला आपण आंबेडकरवादामध्ये समजून सांगू शकतो की तू चांगला शिक, तूही मोठा हो, कर्तबगार हो, मग तू मागं नाही पुढे जाशील. वाजवल्यामुळे तू मागच राहणार आहेस, जरी तू समोर दिसत असला तरी. हा आत्मसन्मान जो विचार शिकवतो तो आहे आंबेडकरवाद. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि महत्त्वाचं असं की मला कधी कधी प्रश्न पडतो की हे आता आपण कार्ल मार्क्स समजून घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, म्हणजे बाबासाहेबांची आपण पुस्तकं समजून घेतो, सगळं आपण समजून घेतो. मग काही जणांचा प्रश्न असं असतो की एवढे व्याख्यानं, एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात, खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर स्वातंत्र्याच्या पूर्वात हे काही विचार मांडलेले आहेत, त्यांच्या विचारांना कितीतरी वर्ष झाली आहेत, खरोखर आजही त्यांचं महत्त्व आहे का? जेव्हा जेव्हा भारतामध्ये विषमतावादी घटक आपलं अस्तित्व निर्माण करतात, तेव्हा तेव्हा आंबेडकरवाद हा अतिशय जागरूकतेनं त्याचा प्रतिकार करत असतो. आता आपण आंबेडकरवाद ही संकल्पना समजून घेतली कार्ल मार्क्सच्या तुलनेत, की फक्त आंबेडकरवादामध्ये श्रमिकांपुरता तो मर्यादित नाही, तो बहिष्कृत असलेल्या 95% लोकांपर्यंत तो बाबासाहेबांनी नेला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, संपत्ती जे कार्ल मार्क्सनं सांगितलं होतं, हा शोषणाचा अधिकार नाही, हा शोषणाचा एक भाग नाही, त्याच्यासोबत राजसत्ता आणि धर्मसत्ता म्हणजे जात हा भारताच्या शोषणाचा मूलाधार आहे. हा आंबेडकरवादाचा सिद्धांत. आणि आपल्याला कोणतं राज्य निर्माण करायचं आहे की जे बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित असलेलं स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावादी राज्य आपल्याला निर्माण करायचं आहे, ज्याच्यामध्ये सर्व मानव सारखे असतील. आता आपण जर आंबेडकरवादाचं सध्याचं थोडीशी चिकित्सा केली तर त्याचं महत्त्व आपल्याला प्रत्येक क्षणी पदोपदी आपल्याला दिसून येईल. तुम्हाला सांगू का, या विषयाच्या अनुषंगानं मी जेव्हा तयारी करत होतो तर भारतामधली अशी एकही घटना नाही की ज्याच्यामध्ये जी सामाजिक उत्क्रांतीसाठी, परिवर्तनासाठी कारणीभूत आहे त्याच्यात बाबासाहेब नाहीत, होऊच शकत नाही. दक्षिणेकडचे पेरियार, रामस्वामी पेरियार, एवढा मोठा दक्षिणेकडचा भाग ज्यांनी विकसित केला, त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जबरदस्त प्रभाव होता. माहीत नसेल म्हणून मुद्दामून सांगतो, जे आपले शिवसैनिक आहेत त्या भावंडांना हे माहीत असलं पाहिजे मुद्दामून. जय भवानी जय शिवाजी ही घोषणे देणारे सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कोणत्याही मराठी नेत्यानं ती घोषणा दिलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेटर पॅडवर महाळच्या सत्याग्रहावर शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी, जय भवानी जय शिवाजी. दुसरा एक भाग सांगतो, हा तर फारच कमी लोकांना माहीत असेल. 1895ला तुम्हाला माहीत आहे, 1869मध्ये लोकमान्य म्हणजे महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची शिवनेरीवरची समाधी जी काटीकोट्यांनी झाकलेली होती त्याचं पुनरुज्जीवन केलं, शिवजयंती सुरू केली. एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून ज्या माणसानं शिवजयंती सुरू केली असे महात्मा फुले, त्यांचा लोकांना विसर पडला आणि ज्यांनी शिवजयंतीला फक्त उपस्थिती दिली त्या व्यक्तीच्या नावावर शिवजयंती सुरू केली 1895मध्ये असं सांगितलं जाते. त्यांनी मुळात गणेशोत्सव सुरू केला आहे. तर याचाही एक प्रसंग आहे. गणेश उत्सवाची ही कथा तर फारच वेगळ्या धाटणीची आहे.
1926ची कथा आहे, म्हणजे हा प्रसंग आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही दादरला राहिलेले आहेत. बराच काळ त्यांचं 3-1 वर्ष त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. धर्माची देवळे वगैरे जे काही पुस्तकं आहेत प्रबोधनकार ठाकरे यांचे, तर त्याच्यातले काही रेफरन्सेस बाबासाहेबांनी वापरले आहेत, बाबासाहेबांचे रेफरन्सेस यांनी वापरले आहेत. ऐतिहासिक वैचारिक त्यांची मैत्री होती. तर मग एकदा असाच गणेशोत्सव तिथं सुरू होता. प्रबोधनकार ठाकरेंना माहीत पडलं की हे अस्पृश्यांना तिथं येऊ देत नाहीत गणेशोत्सवामध्ये. प्रबोधनकार ठाकरेंनी त्याला विरोध केला की असं कसं काही नाही ते येऊ देत. आता जर बाळासाहेब ठाकरे एवढे आक्रमक असतील, हे तर त्यांचे वडील आहेत, मग ते किती आक्रमक असतील. ते आक्रमक इतके होते की त्यांनी असं सांगितलं, जर तुम्ही गणेशोत्सवामध्ये अस्पृश्याच्या हस्तून पूजा करून घेणार नाही तर ती गणपतीची मूर्ती मी फोडेल. प्रकरण चिघळलं. आता बाबासाहेबांना तिथं बोलावण्यात आलं. मग सामोपचारानं प्रकरण मिटलं. शेवटी अस्पृश्य व्यक्तीच्या हातानं पूजा करून घेण्यात आली, पण पोलीस बंदोबस्त खूप मोठी तैनात, असं सगळं झालं. पण मार्ग असा निघाला होता की अस्पृश्य व्यक्ती सरळ पूजा करणार नाही, ते पुष्प तो त्या संबंधित उच्चवर्णीयाला देईल आणि ते पुष्प मग अर्पण केले जाईल. अशा पद्धतीनं पूजा झाली. प्रबोधनकार ठाकरेंना वाईट वाटलं त्या गोष्टीचं की मी एवढं सगळं केल्यानंतर शेवटी काही जे पाहिजे ते तर काही साध्य झालं नाही. वाईट वाटलं त्यांना. तेव्हापासून दादरचा गणेशोत्सव 30 वर्ष बंद राहिला. 30 वर्ष तिथं गणेशोत्सव झाला नाही. त्याचा खापर प्रबोधनकार ठाकरेंवर फोडलं की यांच्यामुळे हा उत्सव बंद झाला. पण प्रबोधनकार ठाकरेंनी बाबासाहेबांसोबत चर्चा केली आणि मग त्यांनी नवीन उत्सव सुरू केला. माहिती आहे तो उत्सव कोणता होता? शिवाजी महाराजांच्या काळात गणेशोत्सव साजरा होत नव्हता, तो पेशव्यांच्या काळात सुरू होत होता. त्यांनी तुळजाभवानीचा उत्सव सुरू केला, जो आपण नवरात्र उत्सव म्हणून सुरू करतो. 1926 नवरात्र उत्सव सुरू करण्यामागची भूमिका ही होती, केशव प्रबोधनकार ठाकरे यांनी पूर्णतः अस्पृश्याच्या आमदारांच्या हस्तेच त्या केशरी ध्वजाचं ध्वजारोहण केलं. त्याची पूजाही त्यांनी त्यांच्याच हातून केली, कारण शिवाजी महाराजांचं कुलदैवत जर तुळजाभवानी आहे, भवानी देवी आहे, तर तो उत्सव आपण सुरू करू. प्रमुख वक्ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा समजलं की या भारतामध्ये ज्या काही परिवर्तनाच्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये बाबासाहेब असतात. किती जणांना आपल्या नवरात्र उत्सवाच्या संदर्भातले हे रेफरन्सेस माहीत आहेत? आपल्याला अजूनही ही गोष्ट माहीत नसेल. गणपतीचं विसर्जन करणाऱ्या लोकांनी हे समजून घ्यावं की गणपतीचं विसर्जन का करण्यात आलं. जेव्हा पेशव्यांचं कुलदैवत सार्वजनिक स्वरूपात बाहेर आलं, लोकमान्य टिळकांच्या काळात पुण्यामध्ये जेव्हा तो बसवण्यात आला, तर तेव्हाचा एक प्रसंग आहे. काही ब्राह्मण संतप्त झाले की आमच्या कुलदैवाचं तुम्ही सार्वत्रिकीकरण केल्यामुळे तो आता त्याला विटाळ झाला आहे, आता आम्ही त्याला परत देवघरात घेऊ शकत नाही. मग लोकमान्य टिळकांना त्यांनी प्रश्न विचारला, आता काय करता? म्हणून गणपतीचं विसर्जन केले जाते, कारण त्याचा विटाळ झालेला आहे, तो परत देवघरात घेता येत नाही. ही आहे मूळची संकल्पना त्याच्या मागची, की ज्या गणपतीचं आपण 10 दिवस पूजन करतो त्याचं विसर्जन का करायचं? कारण तो विटाळ झालेला गणपती आहे. बहुजनांच्या दर्शनामुळे त्याचं आपण परत देवघरात प्रतिष्ठापना करू शकत नाही, म्हणून त्या मूर्तीचं विसर्जन करा. लोकमान्य टिळकांनी काढलेला तोडगा आहे हा. हे आपल्याला समजलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये तत्त्व काय होते, प्रत्येक गोष्टीमागचा वैचारिक भाग काय आहे त्याच्या मागचा. आणि हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं जो काही अमृत आहे तो प्राशन करेल ना, तेव्हाच त्याला ते समजेल. तो व्यासंग जडते त्याला मग, की प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव आपण समजून घेतला पाहिजे. भारतामध्ये आपल्याला जे काही समस्या दिसतात, आजही पहा ना, आपल्यापुढे कोणत्या समस्या आहेत? लोकसंख्येची समस्या आहे, त्याच्यामुळे आपण अविकसित आहोत. शैक्षणिक समस्या आहेत, आपल्याकडे ऊर्जेची समस्या आहे, अर्थव्यवस्था आपली ढासळलेली आहे.
आपल्या स्त्रियांना समानतेचा अधिकार नाही, श्रमिकांसाठी व्यवस्थित कायदे नाहीत. या सर्वांचं उत्तर आंबेडकर वादात बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यानं फार अगोदरच देऊन ठेवलेलं आहे. आता आपण सगळ्या समस्या एक वेळ पाहू आताच्या, त्याच्यावर आंबेडकरवाद कसा उपाय असू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण पहिली समस्या पाहू, जी काल आदरणीय भास्कर पाटील सरांनी फार विस्तृतपणे सांगितली, शेतीची समस्या. 1 वर्ष आपल्या शेतकऱ्यांनी जी बिलं होते त्याच्या विरोधात जे काही आंदोलनं केले तो आंबेडकरवादच आहे. जेव्हा जेव्हा सरकार आपल्या न्याय मागण्या मान्य करत नाही तेव्हा तेव्हा आपण जेव्हा त्यांना विरोध करतो, जेव्हा जनता विरोध करते, तो विरोध करणं म्हणजे आंबेडकरवाद. त्यांच्या आंदोलनामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचे फोटो दिसतील, आहेत. तो आंबेडकरवाद आहे. शेती समस्येवर तर फार अगोदरच बाबासाहेबांनी तोडगे काढून ठेवलेले आहेत. एक आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातले, जसं आपल्याला स्वातंत्र्य, आपल्याला फक्त इतकं माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्यांनी नाशिकचा सत्याग्रह केला, त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बस बाबासाहेब आंबेडकर एवढंच काम आपल्याला माहीत आहे. पण 26 ते 37 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विधान परिषदेवर सदस्य म्हणून होते. इंग्रजांनी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं होतं. 38 मध्ये विधानसभेवर बाबासाहेब आंबेडकर मुंबई इलाख्यातून निवडून आलेले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी जो पक्ष 39 मध्ये म्हणजे 38 मध्ये जेव्हा स्थापन केला होता स्वतंत्र मजूर पक्ष, तो पक्ष बहुसंख्येनं निवडून आला आणि ती विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि जेव्हा 42 मध्ये आंदोलन झालं तर 42 ते 46 मध्ये व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये त्यांनी मजूर मंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम किती आहे त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यावेळेस किती खाती असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, जलव्यवस्थापन खातं त्यांच्याकडे होतं, PWD त्यांच्याकडे होतं, खनिज मंत्रालय त्यांच्याकडे होतं. आजचे मोठे मोठे 15 खाते जे आहेत ते बाबासाहेबांकडे होते, एकट्या माणसाकडे. जसे ते अर्थतज्ञ आहेत तसे ते अर्थप्रशासकही आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचं काम एवढं जबरदस्त होतं, त्यांच्या कामाचा आवाका एवढा प्रचंड, 17 ते 18 तास त्यावेळेसही त्यांनी काम केलेलं आहे. पूर्ण आधुनिक भारताची पायाभरणी त्यांनी प्रत्येक समस्येची त्या काळात केली. जेव्हा जेव्हा त्यांना संधी भेटली, या 4 वर्षात 42 ते 46 पर्यंत त्यांनी आधुनिक भारतामध्ये काय गोष्टी लागणार आहेत त्याची सगळी रूपरेषा, त्याचा आराखडा तयार करून ठेवला. संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक लोकशाहीचा पाया आपल्याला घालून दिला. जेव्हा कायदे मंडळात, जेव्हा ते नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदे मंत्री होते, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा जी सनद आहे ती त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून तयार करून ठेवली होती. प्रत्येक वेळेस बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा संधी भेटली तेव्हा त्यांनी तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काम केलेलं आहे. आता शेतीच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं, डॉक्टर बाबासाहेबांच्या कामाचं असं वैशिष्ट्य होतं की प्रत्येक फाईल संध्याकाळपर्यंत त्यांनी रिमार्क लिहून अभ्यास करून त्याच्यावर निर्णय दिलेला असायचा. प्रत्येक गोष्टीचे टिपणं त्यांनी दिलेले होते की जे आज आपण अभ्यासले तर आजही आपण महासत्ता होऊ शकतो. 4 वर्षातलं काम बाबासाहेबांनी 50 वर्ष पुरेल भारतासाठी एवढं काम करून ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी. एवढा प्रचंड त्यांचा व्यासंग, त्यांची कार्यपद्धती होती. शेतीच्या संदर्भात दामोदर व्हॅली, हिराकूट, भाकरानंगल, त्याच्यानंतर मोठी धरणंच नाही बनली आहेत. चीन शेतीमध्ये सर्वात पुढे असलेला देश आहे ना, जगातलं सर्वात मोठं धरण आहे त्यांच्याकडे, चीनकडे. अमेरिकेमध्ये शेती केली जाते, सर्वात शेतीचं प्रगत तंत्रज्ञान अमेरिकेकडे आहे. भारताचाही राष्ट्रीय व्यवसाय, 75% लोक शेती करतात. कोणाकडे आपल्याकडे शेतीचं तंत्रज्ञान विकसित नाही, आपल्याकडे मोठे धरणं नाहीत.
एका क्षणात बाबासाहेबांनी या समस्येवर उपाय काढून ठेवला होता की अरे उत्तरेकडचे दक्षिणेकडचे लोक जर पूर परिस्थितीमुळे त्रासलेले आहेत, यांच्याकडे मुबलक पाणी आहे, यांच्याकडे पाणी नाही तर नदी जोडा ना. दरवर्षी जर नदी जोड प्रकल्प आपण फक्त कालव्यांच्या माध्यमातून केला असता तर आज जगामध्ये भारत महासत्ता राहिला असता, कारण आपण शेतीमध्ये सर्वात जास्त प्रगत राहिलो असतो. 1942ची संकल्पना आहे त्यांची शेतीच्या संदर्भातली. शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे. ऊर्जा मंत्रालय त्यांच्याकडे होतं. आज ऊर्जेच्या समस्या आपल्याकडे आहेत ना, ऊर्जेच्या समस्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस ओळखलं होतं की ज्या देशाकडे ऊर्जेचे साधनं असतात तो देश महासत्ता असतो. मग महासत्ता होण्यासाठी ऊर्जा साधनं जर आपल्याकडे असली मुबलक प्रमाणात तर आपण महासत्ता होऊच. मग त्यांनी MSEP बोर्डची स्थापना केली आहे. मोठे मोठे इंजिनियर्स त्यांनी तयार केले, त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षणं त्यांनी दिली. हे कुशल भारत योजना वगैरे आहेत की त्याचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला आहे. हे रोजगार हमी केंद्र संकल्पना बाबासाहेबांची आहे. त्यांनी हे सगळं आराखड्यात नमूद केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे तर होईल. आज आपल्या प्रत्येकाच्या गावामधल्या झोपडीमध्ये जो काही दिवा लागतो ते उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. प्रत्येक गरिबाच्या घरी वीज गेली पाहिजे, शेतकऱ्यांना मोफत वीज असली पाहिजे, असा युक्तिवाद करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका क्षणात शेतीच्या सर्व समस्या वरचं मूळ उपाय कसे करावेत याचं व्हिजन त्यांच्याकडे होतं. आता आपण विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरवादाला जर स्वीकारलं असतं शेतीमध्ये आपण किती पुढे असतो. दुसरी समस्या काय आहे आपली, आपल्याकडे राजकारणाच्या बाबतीत जर विचार केला किती अधोगती झाली आहे आपली. याचं कारण काय मुळात, भारतामध्ये कधीच बाबासाहेबांनी तेच सांगितलं आहे की आपल्याकडे सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही, विशेषतः सामाजिक लोकशाही नाही आहे. जर आपण कर्तृत्वाला पाहून जर मतदान केलं असतं, पैशाला भुलून जातीला भुलून मतदान केलं नसतं तर आज आपण जगामध्ये सर्वश्रेष्ठ राहिलो नसतो. मुळात जातीयता, आपण जात पाहून मतदान करतो त्यामुळे आपली अडचण आहे. बाबासाहेबांनी वारंवार ही गोष्ट सांगितली की राजकारण जर तुम्हाला योग्य व्यक्तींच्या हाती द्यायचं असेल, ते जर तुम्हाला भारतामधले राजकारणी जे लोक आहेत ते देशाचे जर ध्येय धोरणं आखत असतील तर तुम्ही त्यांना जातीयवादावर कसे काय निवडून देता. आणि अशा जातीवादी मतदानातून जे निवडून आलेले आपले लोकप्रतिनिधी आहेत ते देशाचा कसा काय विकास करतील, त्यांच्याकडून तुम्ही विकासाच्या अपेक्षा कशा करता. आज हा जो भ्रष्टाचार दिसतो, आपण म्हणतो सर्व पुढारी भ्रष्टाचारी झाले आहेत, असं झालं आहे तसं झालं. हो, मुळात काय कारण आहे, मूळ कारण आहे जातीयता, आपली जातीय मानसिकता. आपण कधीच कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला निवडूनच दिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपण आपल्याकडे पराभूत केल्या जाते एवढ्या कर्तृत्ववान व्यक्तीला, तर याच्यापेक्षा शोकांतिका काय. आणि आपण मग आता हिचं सांगतो की आमचे ध्येय धोरणं चुकलेले आहेत, आमच्या देशाची प्रगती नाही होत. कधीतरी त्या अमेरिका इंग्लंडमध्ये धर्मावर राजकारण केले जाते का पहा, तिथेही लोकशाही आहे, ऑस्ट्रेलियात लोकशाही आहे म्हणून ते प्रगत आहे. अरे आपणही प्रगती केली, चीननं प्रगती केली, कशी प्रगती केली पहा. चीनची प्रगती सांगतो, बांधकामातली चीनची प्रगती अशी आहे, चीननं अवघ्या 10 वर्षात इतकं बांधकाम केलं की तेवढे घरं इंग्लंडमध्ये नाही आहे. मी काय सांगतोय पहा, इंग्लंडमध्ये जेवढं घरं आहेत तेवढे घरं चीनमध्ये त्यांनी 10च वर्षात बांधले. जगामध्ये जेवढं काही सिमेंटचं उत्पादन होते त्याचं 75% वापर चीननं केलेला आहे. कोविड काळ होता ना, कोविड कालखंडामध्ये चायना त्यांचं बांधकाम किती डेव्हलप आहे, 15 दिवसात वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 10 ते 15 मजली इमारत त्यांनी उभी केली, इस्पितळ उभं केलं होतं सुसज्ज. एका दिवसामध्ये पूल उभारण्याचं तंत्र त्यांनी डेव्हलप केलं. रस्ता 8 ते 10 दिवसात बांधण्याचं तंत्र त्यांनी डेव्हलप केलं आहे. त्यांच्याकडे
रशिया, अमेरिका याच्यासाठी घाबरून असतात की एका दिवसात समुद्रामध्ये बेट उभं करतात. बेट रात्रीच्या रात्री बेट उभारण्याची, जमीन उभारण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. हे आहे त्यांचं बांधकाम. आपलं बांधकाम पहा, एका पुरामध्ये आपला रस्ता वाहून जातो. मागच्या 50 वर्षात आपलं बांधकामाचं तंत्र इतकं डेव्हलप झालं की जगामध्ये सर्वात कमी वेळात जर कोणता रस्ता खराब होत असेल तर तो भारतातला. आपले पूल जास्तीत जास्त 2 पुरामध्ये वाहून जातात. आपल्या सरकारी इमारतींचं बांधकाम एका वर्षात दुरुस्ती व देखभालीवर येते. आजही लोक म्हणतात इंग्रजांच्या काळातलं बांधकाम चांगलं होतं. काय कारण आहे याचं? याचं कारणच आहे मुळात जर सखोल विचार केला तर जातीय मानसिकता. कारण योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी आपण बसवलं नाही, त्याचा परिणाम आहे हा. आपणही विकास केला आहे ना. जातीयतेमुळे आपला विकास काय झाला सांगतो. जपानमध्ये कमी जागा असल्यामुळे त्यांनी झाडं बोन्साय करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याच्या मुळांना ते बांधतात आणि त्या झाडाची एका छोट्या कुंडीमध्ये वाढ करतात ते. भारतात जातीयतेनं कशाचा विकास केला आहे माहीत आहे? मन संकुचित केले आहेत आपले. शिक्षक आहे, 15 मिनिटात गावातला व्यक्ती विचारते, सर मग तुमचं आडनाव काय आणि तुमचं गाव कोणतं? हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. एकीकडे आपण शिक्षक आहोत, एकीकडे आपण तहसीलदार आहोत, आपण इकडे क्लासमन आहोत, पण सगळ्यांना इंटरेस्ट आहे की हा कोणत्या जातीचा आहे. काय आपल्या समाजाची प्रगती होणार आहे? आंबेडकरवाद या गोष्टीला विरोध करतो की तुमची जातीयता सोडा पहिल्यांदा, तर तुमचा विकास होईल. राजकारण जर आपल्याला योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी बसवायचं असेल तर जातीय राजकारण सोडून देणं आवश्यक आहे. पुढची समस्या काय, जी मी या क्षेत्रातून आलो आहे, शैक्षणिक समस्या आहे ना. आम्ही प्राथमिक शिक्षक आहोत. मागचे महिनाभर कोविड लसीकरणाचं काम करत आहे आम्ही सर्वजण. जेवढं ज्ञान आमच्या शिक्षकांना आलं तेवढं ज्ञान आमच्या आशाताईलाही नाही, आरोग्य सेविकाला जे असतात गावातल्या त्यांनाही नाही. फक्त आम्ही लोकांना लस देत नाही, बाकी सगळं आम्हीच करतो. आपल्या भारताचं वैशिष्ट्य असं आहे की इच्छा प्राथमिक शिक्षकांना 30 प्रकारचे अशैक्षणिक कामं करावे लागतात. 30 प्रकारचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई इलाख्यामध्ये जेव्हा सदस्य होते, विधान परिषदेवर राहिले आहेत, विधानसभेवर राहिले आहेत, तेव्हा त्यांनी वारंवार एक गोष्ट सांगितली. त्यांचा पहिला हा विरोध होता की तुम्ही शिक्षण हा जो घटक आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेकडे देऊ नका, जिल्हा परिषदमध्ये नका ठेवतो. का? तो राज्य शासनाला द्या किंवा केंद्र शासनाला द्या. याच्यासाठी की तुम्हाला जर शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर तुम्हाला त्या शाळांना भौतिक दृष्टीनं सधन करावं लागेल, त्यांना पैसा द्यावा लागेल. ते जिल्हा परिषदांकडे कुठे आहेत पैसे? कधीचा विचार आहे? 29 मधला आहे. 1929 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे सार्वत्रिक शिक्षण करत असताना पैसा खूप महत्त्वाचा आहे. त्यांना हा पैसा दिला पाहिजे. प्राथमिक शाळांना दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. मग आता विचार करा, आपल्या प्राथमिक, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण म्हणतो, आपण वाचलेलंही आहे, मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. आपल्या भारतामधली मुलं वाटतात का राष्ट्राची संपत्ती? जपानमध्ये प्राथमिक शिक्षण एका मुलाला देता येत नव्हतं म्हणून तिथं त्यांनी स्पेशल रेल्वे सोडली की तो मुलगा 0 ते 14 वयोगटातला आहे, त्याची शाळा त्याला अपडाऊन करता येत नाही म्हणून त्यांनी रेल्वे सुरू केली होती. एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे सुरू केली होती जपानमध्ये, कारण त्यांचं म्हणणं होतं की हा मुलगा आमची संपत्ती आहे राष्ट्राची. चीनमध्ये मुलं आहेत राष्ट्राची संपत्ती. तर ऑलिम्पिकची तयारी ते
प्राथमिक शाळेत मुलं जातात तेव्हापासून करतात. प्रत्येक शाळेला कंपल्सरी आहे ग्राउंड. 2-2 एकरचा परिसर असतो शाळेचा. शांघायसारखं मुंबईपेक्षा दाट वस्तीचं शहर, तिचं सुद्धा सरकारी शाळांना प्रचंड मोठे ग्राउंड्स त्यांनी अवेलेबल केले आहेत. जगामधली कोणतीही प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था अभ्यासा, 95% मुलं सरकारी शाळेमध्ये शिकतात, 5% तिथं खाजगी शाळा आहेत. प्रचंड फॅसिलिटी तिथं दिल्या जाते. आणि राष्ट्राची संपत्ती आहे म्हणजे काय, प्राथमिक शिक्षकांचा किती सन्मान आहे त्या शाळांमध्ये. जे सर्वात विद्वान व्यक्ती असतात, उच्च विद्या विभूषित व्यक्ती जे असतात ते प्राथमिक शिक्षक होतात. त्यांना सर्वात जास्त वेतन ते देतात. पंतप्रधान, राष्ट्रपती एवढा सन्मान तिथं प्राथमिक शिक्षकांचा केला जातो. तेव्हा मुलं राष्ट्राची संपत्ती बनू शकतात. आपल्याकडे तो मान सन्मान सोडून द्या. आपल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षकांचं 7वा वेतन आयोग लागला गुरुजीला. गुरुजीचे पगार एवढे आहेत. मागच्या 12 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरती बंद आहे. 2009 नंतर भरतीच नाही केली. चीन, पिसा नावाची एक एक्झाम असते जगामध्ये, 183 देश त्याच्यामध्ये सहभाग घेतात. काही काळ तर भारत त्याच्यात सहभागीच नव्हता. आणि तुम्हाला माहीत आहे इतकं लाजीरवारं कारण दिलेलं आहे आपण. आपलं कारण हे होतं की बा त्याच्यामधले जे काही प्रश्न असतात ते अभ्यासक्रमाला धरून नसतात, म्हणून आम्ही त्या परीक्षेमध्ये बसत नाही. चीन होतं टॉपर त्याच्यामध्ये. ते राष्ट्राची ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल्स मिळत नाही, काय कारण आहे. ज्या खेळामध्ये उच्चवर्णीय मुलं जात नाहीत, जिथं आमचे SC ST मुलं जातात ते पदकं आणतात. पाहून घ्या इतिहास. पदकं आणणारे कोण आहेत, कोणा आणले पदकं, तिथं गुणवत्ता आहे का, मेरिट आहे का तिथं. मग लोक हाही एक आरोप करतात की आरक्षण आहे म्हणून आमची गुणवत्ता वाढत नाही. आरक्षण संकल्पना फुले शाहू आंबेडकरांच्या आंबेडकरवादातली आहे. त्याला माझ्यापेक्षा, बाबासाहेबांच्यापेक्षा कोणी जर चांगलं उत्तर दिलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये त्यांनी ती आरक्षणाची तरतूद सुरू केली होती. एकदा त्यांच्या सवर्ण मंत्र्यांना विचारला त्यांना प्रश्न की का हो तुम्ही म्हणे महाराज तुम्ही जे काही आपल्याला कर मिळतो, संपत्ती मिळते, ती कुणाकडून मिळते. ते म्हणतात करांच्या माध्यमातून मिळते. मग तुम्ही एका विशिष्ट जातीवर कशी काय खर्च करता. ती शाहू महाराजांना विचारलेला प्रश्न आहे. त्यावर शाहू महाराजांनी दिलेलं अतिशय सुंदर उत्तर आहे. शाहू महाराज म्हणाले ठीक आहे, उद्या आपण त्याचं उत्तर बघू. आणि मग दुसऱ्या दिवशी ते त्याला घेऊन फिरायला गेले. आपल्या रथामध्ये बसून घोड्याच्या पागेमध्ये टाक म्हणे टांगा त्यांचा रथ. तिथे गेले. संधीची वेळ झाली होती. मग त्या घोड्यांना छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं यांना गवत समोर ठेवा, यांच्या ठेवलं. सर्व घोडे त्यांनी सोडून दिले एकत्र. काही जे बिचारे अशक्त दुर्बल घोडे होते त्यांना अन्नच मिळालं नाही. सशक्त घोड्यांनी सगळा चारा खाऊन टाकला. मग शाहू महाराजांनी त्या मंत्र्याकडे पाहिलं. तो मंत्री म्हणाला काय शाहू महाराज, काय महाराज आपण कसं केलं हे. ते दुर्बल घोडे तर आज उपाशी राहतील. सगळं तर या सशक्त घोड्यांनीच खाऊन टाकलं आहे ना, मग कसं करायचं. छत्रपती शाहू महाराज त्याच्यावर हसले आणि त्यांनी सांगितलं मी तरी याच्यापेक्षा आरक्षणाच्या तरतुदीमध्ये दुसरं काय केलं. वर्षानुवर्ष जो समाज शोषित पीडित राहिला आहे, अशक्त राहिला आहे, त्याला पुढे आणण्यासाठी मला विशेष तरतुदी कराव्या लागणार नाहीत का. ज्यांनी या आरक्षणाच्या तरतुदीला विरोध केला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग एक समजून घेतला पाहिजे, आरक्षण हे 10 वर्षांनी पुढे जाणारं फक्त राजकीय आहे. जे राजकीय पक्षांनी वाढवलं. सामाजिक आरक्षण जे आहे नोकऱ्यामधलं, सामाजिक स्तरावरचं, ते आरक्षण जोपर्यंत समाजामध्ये समानता निर्माण होत नाही तोपर्यंत कायम राहील अशी संविधानामधली तरतूद आहे. हे आपण समजलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आंबेडकरवाद एखादा केजरीवाल सारखा मुख्यमंत्री स्वीकारतो तेव्हा ते 25% शिक्षणावर खर्च करतात आणि त्यांचं शिक्षणामध्ये राज्य टॉपर राहते. ठासून सांगतात ते की हा विचार आम्हाला आंबेडकरवादामधून भेटला. पैशाशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत. आणि जर तुम्हाला समानता पाहिजे असेल
तर आंबेडकर वादाशिवाय पर्याय नाही. श्रमिकांच्या संदर्भात, कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक भाग सांगतो. आज आपल्यापुढे समस्या आहेत, एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलनं झाले, पण मला प्रश्न पडला की खाजगीकरण एवढ्या मोठ्या मोठ्या क्षेत्राचं झालं, त्याच्याबद्दल तर कोणी काही उठावही नाही केला, काही एक शब्दही बोललेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रमिक मंत्री असताना इतकं मोठं काम केलं आहे, फारच कमी लोकांना त्या संदर्भातल्या माहिती असतात. तुम्हाला माहीत आहे, आपल्याला जी पेन्शन योजना आहे, आता आपल्या शिक्षकांचं किंवा सर्व कर्मचाऱ्यांचं पेन्शन बंद झालं. पेन्शन योजना कोण सुरू केली होती? डॉक्टर आंबेडकरांची कल्पना आहे ती. अरे जो व्यक्ती सेवा करतो, तुम्ही आमदार खासदारांना 5 वर्षामध्ये पेन्शन लागू करता, मग या कर्मचाऱ्यांना का लागू करत नाही? आज आपली पेन्शन बंद झाली, तो अधिकार होता आपला. आंबेडकरवाद म्हणतो की त्याच्यासाठी लढा. महागाई भत्ता निर्देशांकानुसार असला पाहिजे, ही संकल्पना महागाई भत्तेची डॉक्टर आंबेडकरांची आहे. महिलांसाठी प्रसूती रजा असली पाहिजे, आजारी रजा ही वेतनानुसार असली पाहिजे, डॉक्टर आंबेडकरांचे विचार आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आपल्याला समजला पाहिजे, बोनस संकल्पना आपल्यासमोर मांडतो मी. ही बोनस काय आहे? ती बोनस संकल्पनासुद्धा बाबासाहेबांनीच अशी मांडली की बाबासाहेबांनी जेव्हा श्रमिक मंत्री असताना असा विचार केला की वेतनाची नवी पद्धती आली पाहिजे. मग वेतनाची पद्धती कशी आली? त्यावेळेस भारतामध्ये आठवड्याचा पगार व्हायचा, आठवडी पगार. तर आता विचार करा, एका वर्षामध्ये 52 आठवडे येतात. पण इंग्रजी कालगणनेनुसार इंग्रजांनी काय केलं की महिनावारी पद्धत सुरू केली आणि त्यांचे वेतन महिन्यानुसार करत. मग बाबासाहेबांनी कॅल्क्युलेशन केलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 12 महिन्यानुसार फक्त 48च महिन्याचे पगार होतात, 4 महिन्याचे पगार होत नाहीत. मग त्यांनी लगेच व्हाईसरॉयला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे 4 महिने जे आहेत 52 आठवड्याच्या हिशोबानं ते तुम्ही आपल्या भारतीय श्रमिकांना द्या. मग त्यांनी बाबासाहेबांना त्याच्यावर तोडगा विचारला. तेव्हा बोनस संकल्पना बाबासाहेबांनी तयार केलेली आहे की तुम्ही बोनस द्या यांना. आपला बोनस बंद केला आहे, पण तुम्ही म्हणत असाल याचा आता काय फायदा आहे? तुम्ही जे जिओ, एअरटेल, कोणत्याही कंपनीचं व्हाउचर वापरता, त्याचा महिनापा काय आहे? 28 दिवसाचा आहे. ते 28 दिवसाच्या हिशोबानंच करतात, 48 महिने, आणि 4 महिने आपल्याला फ्री देतात. त्यांचं वर्ष बरोबर त्यांनी 52च महिन्याचं केलं, 52 आठवड्यांचं केलेलं आहे. हा आंबेडकरवाद त्यांना समजला, हा आपल्यालाही समजला पाहिजे. आंबेडकरांचा जो काही विचार आहे, आंबेडकर जो वाद आहे, तो या पद्धतीनं आपण समजून घेणं खूपच आवश्यक आहे. आणि मला असं वाटते, शेवटच्या टप्प्यामध्ये मी फक्त एवढं सांगणार आहे की डॉक्टर आंबेडकरवाद हा असा एक विचार आहे की जेव्हा जेव्हा भारतातल्या सर्व लोकांना अडचणी येतील, तेव्हा तेव्हा आपल्याला जर कोणता मार्ग पुढे नेणारा असेल तर तो फक्त आंबेडकरवाद आहे. ती शक्ती आंबेडकरवादाची आहे. आज मला या ठिकाणी जी संधी मिळाली, त्या संधीबद्दल मी प्रबोधन सभेचे इथं आभार व्यक्त करतो. आणि भाषणाचा शेवट करताना फक्त मी एक संदर्भ देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रज्ञासूर्य असं म्हणतात. त्याचं कारण काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सूर्यामध्ये प्रचंड अग्नी असते, ऊर्जा असते, आणि तू एवढी ऊर्जा सामावून इतरांना प्रखरता देत नाही तर प्रकाश देतो, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा आंबेडकरवाद आहे. जेव्हा जेव्हा भारतामध्ये अज्ञानाचा, शोषणाचा अंधकार निर्माण होईल, तेव्हा तेव्हा जर कुणी आपल्याला वाचवेल तर तो आंबेडकरवाद आहे. धन्यवाद. जय भीम. आदरणीय देवेंद्रजी खंडारे सरांनी आजच्या व्याख्यानाच्या विषयामध्ये राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद या विषयाची गुंफण करताना जगातील वेगवेगळे तत्त्ववेत्ते आणि त्यांचे वाद आणि भारताच्या राष्ट्र जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद हा कितपत उपयुक्त ठरला आणि आजच्या समस्यावरील तो एक महत्त्वाचा उपाय या व्याख्यानामध्ये त्यांनी विवेचन केलं. मित्र,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रविकास ही अशी अतूट एक जुळलेली नाती म्हणता येईल, ती अजिबात आपल्याला एकमेकापासून वेगळी करता येणार नाही. पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संघर्ष होतं ते या देशातील कोट्यवधी लोकांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. बाबासाहेबांच्या संघर्षातून कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. पण खेदाची गोष्ट अशी आहे की या कोट्यवधी लोकांनी मिळून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं ते मात्र झालं नाही. आंबेडकरी विचार काय आहे, आंबेडकरवाद हा काय आहे, एका 13 वर्षाच्या मुलाला कसं समजलं त्याचं उदाहरण मी सांगतो की माझ्या वर्गामध्ये एक 7वीमध्ये शिकणारा विद्यार्थी, त्याला एक प्रश्न विचारला की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं. आणि त्या मुलानं हात वर केला, मी त्याला विचारलं आणि त्यानं उत्तर दिलं 26 जानेवारी 1949. वर्गातील इतर सगळी विद्यार्थी, सगळी मुलं त्याच्यावर हसू लागली आणि की सगळ्या मुलांच्या नजरेमध्ये आणि माझ्याही नजरेमध्ये त्या मुलाने ते उत्तर चुकीचं दिलं होतं. परंतु त्याचं चिंतन मात्र वेगळंच सांगत होतं. मग सगळ्या मुलांकडून मी ते उत्तर काढून घेतलं आणि त्यानं ऐकलं, तरीही मात्र तो त्याच्या उत्तरावर ठाम होता. आणि तो जेव्हा मी त्याला म्हणालो की बाबा भारताला स्वातंत्र्य मिळालं हे बाकीचे मुलं सांगतात की 15 ऑगस्ट 1947ला आणि तू 26 जानेवारी 1950ला सांगतो, हे कसं काय? तर त्याचं चिंतन मात्र थोडं वेगळं होतं. तो म्हणाला की सर 15 ऑगस्ट 1947ला या देशातून परकीय सत्ता गेली, म्हणजे इंग्रज सोडून गेले. पण खऱ्या अर्थानं या देशात समान वागणुकीसाठी जो संविधान मिळाला, तो संविधान अंमलात आणण्याचा जो दिवस होता तो खऱ्या अर्थानं मी स्वातंत्र्य दिवस मानतो. याचं एक प्रॅक्टिकली उदाहरण मी कसं समजून घेतलं. मुलं जेव्हा घराच्या बाहेर किंवा शाळेच्या वेळेव्यतिरिक्त एकमेकांमध्ये भांडण करतात आणि मग भांडण केल्यानंतर जो ताकदवान आहे किंवा जो वरचढ आहे, जो सशक्त आहे, ते लहान मुलांना मारतात किंवा त्याला चिडवतात वगैरे वगैरे. परंतु त्याची तक्रार मात्र ते कोणाला सांगू शकत नाही गावामध्ये, किंवा त्यांना सांगण्यासाठी काहीच पर्याय नसते. पण जेव्हा वर्गामध्ये अशी मुलं अशा अशक्त मुलांना सांगतात, मारतात, चिडवतात, तेव्हा ती मुलं लगेच गुरुजीकडे येतात आणि गुरुजीला सांगतात की सर त्याने मला मारलं, त्याने मला असं केलं, त्याने मला डिवसलं, त्याने मला चिडवलं. त्यावरून मी विचार केला की या देशामध्ये अशीच अवस्था होती. या देशामध्ये अशीच अवस्था होती की कोणत्याही व्यक्ती, अशक्त व्यक्ती, शोषित, पीडित, दलित लोकांचा असं तारणहार कोणी नव्हता. परंतु जेव्हा घटना अंमलात आली तेव्हा कोणत्याही शोषित, पीडित, दलित व्यक्तींवर जर अन्याय होत असेल तर त्याला राज्यघटना, हे संविधान एक ढालीसारखं कवचकुंडल बनवून संरक्षण देते. आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर विचार तो त्या मुलाला कळाला. परंतु तुम्ही आम्ही अनेक पदव्या घेतल्या, खूप मोठे शिक्षण घेऊन स्वतःला आपण विद्वान समजतो, परंतु आंबेडकरवाद हा समजून घेणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि आंबेडकरवाद हाच देशाला तारणारा आहे, राष्ट्र उभारण्यासाठी कामी येणार आहे. आजच्या वक्त्यांनी त्यांच्या विषयामध्ये प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून मला एक असं सांगावंसं वाटतं कि नजारों में नजारा देखा, नजारों में नजारा देखा, ऐसा नजारा नहीं देखा. नजारों में नजारा देखा, ऐसा नजारा नहीं देखा. आसमान में जब भी देखा, आसमान में जब भी देखा, मेरे भीम जैसा सितारा नहीं देखा, मेरे भीम जैसा सितारा नहीं देखा. धन्यवाद आदरणीय देवेंद्र खंडारेजी. यानंतर आपण वळणार आहोत समारोपाकडे. आजच्या व्याख्यानाचा समारोप करण्यापूर्वी मी सर्व जे ऑनलाईन श्रोते मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत आहेत, ऐकत आहेत, मी त्यांना पुन्हा विनंती करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा,
जेणेकरून उद्याच्या व्याख्यानाची लिंक आपणास एका नोटिफिकेशनद्वारे तुमच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला मिळेल. म्हणून आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब या चॅनलला करा. आणि यानंतर आजच्या व्याख्यानाचा आभारची जबाबदारी देण्यासाठी मी पाचारण करतो सन्माननीय प्रबोधन सभेचे संचालक राजेंद्र रायसिंग सर यांना. सप्रेम जय भीम. महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा अकोल्याच्या वतीनं जे 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं, त्या व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचं आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी ही माझी. आणि म्हणून आज व्याख्यानमालेचा द्वितीय पुष्प गुंफणारे आयुष्यमान खंडारे सर यांनी राष्ट्रविकास आणि आंबेडकरवाद या विषयाची जी मांडणी अतिशय मुद्देसूदपणे आणि मार्मिकपणे केली व आम्हा प्रेक्षक आणि श्रोत्यांना समजण्यासाठी आकलन करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी प्रबोधन सभेच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. व सम्यक समृद्धी सभा अकोला व त्यांचे संचालक मंडळ यांनी जो हा प्रशस्त हॉल व सुसज्ज व्यवस्था आम्हाला या व्याख्यानमालेसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रबोधन सभेच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. कोविड-19 या महामारीच्या काळात प्रबोधन सभेच्या व्याख्यानमालेच्या करिता व आमचे जे प्रेक्षक आहेत, जे श्रोते आहेत, जे चातकाप्रमाणे या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये त्यासाठी उत्तम तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देणारे नितीन ग्राफिक्स व त्यांची संपूर्ण टीम यांचं सुद्धा प्रबोधन सभेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. व तमाम पत्रकार, वार्ताहर, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी सुद्धा सभेच्या व्याख्यानमालेस जी प्रसिद्धी दिली त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. तसंच आमच्या प्रबोधन सभेची एक परंपरा आहे की प्रत्येक वक्त्यास एक मोमेंटो देण्याचा, आणि हा प्रकार मागील 13 वर्षापासून चालू आहे. आणि त्यासाठी हा मोमेंटो जो आम्हाला उपलब्ध करून देतात ते माननीय आयुष्यमान अंबोरे साहेब यांनी जे मोमेंटो आम्हाला उपलब्ध करून दिले त्याबद्दल सुद्धा मी प्रबोधन सभेच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. व महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या आयुष्यमान डॉक्टर सुभाष गवई साहेब यांचा भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तिसरी गोष्ट या विषयाची अतिशय दर्जेदार असा विषय घेऊन उद्या ते आपले विषय इथं मांडणार आहेत. त्यासाठी सर्व श्रोते व प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम.